आया हाँ अभी आएगा जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर संजय
मान्यवरांचे या ठिकाणी आगमन होते. आदरणीय सुवर्णाताई मालपण या ठिकाणी उपस्थित, आदरणीय ताईंचे या ठिकाणी आगमन होते. सौम्य डॉक्टर संजयजी कळमकर मान्यवरांना विनंती, पहिल्या लाईनमध्ये आपण बसायचं आहे सर. एक 2 मिनिटं. प्रकाशित आणि आपल्या सर्वांचे परिचयाचे महाराष्ट्राला आपल्या देशामधून हवा हवासं वाटणारे व्यक्तिमत्व अरविंदजी गाडेकर यांच्या 3ऱ्या पुस्तकाचं प्रकाशन आज होत आहे. आणि या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या शुभेच्छा आहेत. आदरणीय आमदार डॉक्टर तांबे साहेब या ठिकाणी येत आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर संजयजी कळमकर यांच्या शुभास्ती आदरणीय सौ दुर्गाताई तांबे, आदरणीय सुवर्णाताई मालपण आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा पुस्तक प्रकाशनाचा गोड कार्यक्रम होतो आहे. देशांमधून समय हे आपण यातून पाहतो. सासू वर्षे सून हे अत्यंत लोकप्रिय पुस्तक ठरलं होतं. त्यानंतर आता आहे मनातलं पानावर. अनेकांचं योगदान आहे, साहित्य परिषदेचं सहकार्य आहे आणि आपल्यासारखी संगमनेरची साहित्य संस्कृती जपणारी सर्व मंडळी आहे. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजच्या या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये साहित्य, कला आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं हे संगमनेर शहर. याच शहरातून आपल्या कलेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर व्यंगचित्रकार म्हणून ओळख प्राप्त झालेलं आणि सध्या लेखक म्हणून नावारूपास येत असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय अरविंदजी वसंतराव गाडेकर. 80च्या दशकात वडील वसंतराव गाडेकर यांची संगमनेर ठिकाणी बदली झाली आणि तेव्हापासून गाडेकर कुटुंब संगमनेरवासी झाले ते आजतक आहे. B.Com पदवीनंतर अरविंदजी गाडेकर यांनी तहसील कचेरीसमोर अरविंद झेरॉक्स या नावाने टायपिंग आणि झेरॉक्स हा व्यवसाय चालू केला. विद्यार्थी दशेपासून असलेली चित्रकलेची आवड त्यांना स्वस्त बसू देत नसायची. आपल्या व्यवसायासोबत अर्थार्जनासाठी त्या काळी कुठे बोर्ड रंगवण्याचे काम असेल, पोस्टरचे काम असेल, ते काम ते करत गेले. सुरुवातीला संगमनेरमधील स्वातंत्र्य चौक येथे हे कुटुंब वास्तव्यास होतं. शेजारच्या कुटुंबाकडे लोकमत पेपर यायचा. एके दिवशी त्यांची नजर पेपरमधील पॉकेट कार्टून्सवर पडली आणि ते या पॉकेट कार्टून्सच्या प्रेमात पडले. अरविंद गाडेकर सदर कार्टून हुबेहूब रेखाटून काढायचे. 300 दिवसात 300 कार्टून्स रेखाटून काढले. त्यावेळी संगमनेरमध्ये संगम संस्कृती आणि सायन दैनिक आनंद ही वृत्तपत्रे खूप लोकप्रिय होती. 300 कार्टून्स रेखाटून झाल्यावर त्यांनी स्वतःच्या कल्पनेतून संगमनेर नगरपालिकेच्या तिजोरीवर एक व्यंगचित्र काढले. ते या दैनिकातून प्रसिद्ध झाले. आपली स्वनिर्मिती कुठेतरी छापून येणे हे नवोदित कलाकारास प्रेरणा देणारे असते, जे की संगम संस्कृती आणि आनंद या दैनिकांनी केले. आणि येथून सुरू झाला त्यांचा व्यंगचित्रकथेचा प्रवास. त्यावेळेस सामाजिक विषयावर भाष्य करणारी व्यंगचित्रे हे असंच चालायचं या सदराखाली या दैनिकातून प्रसिद्ध व्हायला लागली, जी वाचकांच्या पसंतीस उतरली. व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर म्हणून त्यांची नवीन ओळख तयार झाली. जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांच्या संगमनेर भेटीत त्यांनी गाडेकरांची व्यंगचित्रे पाहून कौतुक केले. त्यांची ही कौतुकाची आणि शाबासकीची थाप त्यांच्या प्रवासात ऊर्जा निघाली. शिवसेनेचे संस्थापक व व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या कार्टूनिस्ट कंबाईन या संस्थेच्या खजिनदारपदी त्यांची ओळख झाली. राज्यातील दिग्गज व्यंगचित्रकारांशी त्यांचा संपर्क आला आणि बहुमोल मार्गदर्शनही लाभले. कार्टूनिस्ट कंबाईन आयोजित राज्यस्तरीय व्यंगचित्र प्रदर्शनात त्यांच्या चित्रांची निवड व्हायला लागली. मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, कोल्हापूर, नाशिक अशा अनेक प्रमुख शहरांत व्यंगचित्र प्रदर्शनात त्यांची चित्रे झळकू लागली. पुण्याच्या बालगंधर्व कलाकारांना व्यंगचित्र प्रदर्शनात झालेली निवड म्हणजे संगमनेरचा सन्मान म्हणून संगमनेरकर पाहू लागले.
चित्रकलेचे कोणतेही शिक्षण नसताना अरविंद गाडेकर यांनी स्वतःची शैली निर्माण केली आहे. सदर प्रदर्शनात प्रमुख उपस्थिती लाभलेले मनसे प्रमुख आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे, शिद फडणवीस, इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांनीही गाडेकरांच्या व्यंगचित्रकलेचे आणि प्रवासाचे कौतुक केले आहे. आज मी तीच गाडेकरांची व्यंगचित्रे सकाळ, लोकमत, गावकरी, सार्वमत, संध्यानंद, आनंद, युवा वार्ता यासारख्या आघाडीच्या दैनिकात प्रसिद्ध झालेली आहेत. दरवर्षी जवळपास 100 दिवाळी अंकात त्यांची व्यंगचित्रे प्रकाशित होतात. मार्मिक सारख्या साप्ताहिकातून तर त्यांची व्यंगचित्रे वाचकांच्या भेटीस येत असतात. सध्या सोशल मीडियावरील संगमनेरी तडका या पेजवरील त्यांची व्यंगचित्रे चांगलीच व्हायरल होताना दिसतात. धावपळीच्या जीवनशैलीत ताणतणावातून मुक्त होण्यासाठी गाडेकरांचं व्यंगचित्र पाहिलं की चेहऱ्यावर हसू उमटतं आणि समस्यांचा विसर. या अगोदर गाडेकर यांची हास्य जरा आणि सासू घरचे सून ही व्यंगचित्रावर आधारित पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, जी वाचकांच्या पसंतीस उतरलेली आहे. ज्या कलेने मान वाढवला त्याच कलेने त्यांना अनेक सन्मानही प्राप्त करून दिले, ज्यात अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांचा समावेश आहे. 11,000 व्यंगचित्रे साकारली म्हणून महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये त्यांची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी 12,200 व्यंगचित्रांचा टप्पा पार केल्याबद्दल लंडन येथील आंतरराष्ट्रीय संस्थेने ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंड हा अवॉर्ड मुंबई येथील दिमागदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. आपल्या व्यग्रतेतून समाजात जपताना अनेक सामाजिक संस्थांशी गाडेकर जोडले गेलेले आहेत. यामध्ये संगमनेरमधील आधार फाउंडेशन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, इतिहास संशोधन मंडळ या संस्थेच्या सदस्यपदी तर संगमनेर साहित्य परिषदेचे विद्यमान अध्यक्षपद ते भूषवत आहे. मनुष्यातील कुतूहल जिवंत असलं की शिकण्याची द्वारे आपोआप उघडतात असं म्हटलं जातं, जे अरविंद गाडेकर यांना तंतोतंत लागले. वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी पत्रकारिता अभ्यासक्रमास प्रवेश घेतला, जिथे त्यांचा वाचन व लिखाणाकडे कल वाढला. स्वतःची जोरदार निरीक्षण शक्ती, वाचनाची आवड, दररोज घडणारे प्रसंग लिहिण्यास उद्युक्त करीत राहिले. जे अनुभवलं, मनाला भावलं ते कागदावर उतरायला सुरुवात झाली. ललित लेख म्हणून अनेक दैनिकांनी तर कधी स्वतःच्या सोशल मीडिया पेजवरून हे लेख वाचकांपुढे आले. वाचकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया समोर येत गेल्या आणि याचाच परिपाक म्हणजे व्यंगचित्रकार आणि आता लेखक म्हणून नावारूपास येत असलेलं अरविंद गाडेकर यांचं मनातल्या पानावर हे पुस्तक. आपल्या या व्यंगचित्रकार ते लेखक या प्रवासाबद्दल सांगताना ते म्हणतात, आणि त्या गुंतवणूक असतात त्याला जेव्हा मार्मिक शब्दांची जोड देतो तेव्हा एक चांगलं मार्मिक आणि काहीतरी संदेश देणारं व्यंगचित्र तयार होतं. असे खूप व्यंगचित्र झाले आणि त्याचे रेकॉर्ड्स पण झाले. लक्षात आलं की थोडी निरसनचित्तता होतीच, परंतु वाचनाची आवड निर्माण झाली. आणि माझे लक्षात आलं की माझ्या जीवनामध्ये प्रवासामध्ये आतापर्यंतच्या प्रवासामध्ये असे अनेक प्रसंग आणि सत्य घटना घडल्या की ज्या मी असं वाटलं की ह्या शब्दरूपात का नसाव्यात, त्या ज्यावेळेस लिहिल्या आणि त्या लोकांना भावल्या, नंतर त्याच्यातून मला चांगल्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या, वाचायला मिळाल्या. काही मला फोन करून सांगितलं की मला एका कथा आवडली. जर आपण इतक्या चांगल्या कथा लिहित असेल, आणखी लिहिण्यासाठी आपल्याला जर अशा प्रतिक्रियांची दाद मिळत असेल, तर मग आपण या कथांचं पुस्तक का करू नये. मग त्याच सगळ्या पाठबळामुळं, वाचकांच्या पाठबळामुळं मी हा कथा संग्रह केला महाराष्ट्रात आला. खरं तर एखाद्या लेखकाचा व्यंगचित्रकाराचा प्रवास चालू असताना तर नमूद करावं वाटतं की त्याला आपली असते कुटुंबाची साथ, मला माझ्या कुटुंबाची साथ मिळाली, मित्रमंडळाची साथ मिळाली, नातेवाईकांची साथ मिळाली. आणि त्यामुळेच हा जो यशस्वी प्रवास चालू आहे तो आजपर्यंत जो आहे. या पुस्तकातील गणित लेख म्हणजे गाडेकर यांच्या अवतीभोवती घडलेले प्रसंग तर आहेतच, परंतु ते आपल्याही मनाला हळूवारपणे स्पर्शून जाणारे आहेत.
व्यवसायातून छंद, छंदातून व्यंगचित्रकला आणि व्यंगचित्रातून साहित्य हा अरविंद गाडेकर यांचा बहुआयामी प्रवास आहे. त्याची प्रत्येक कलाकृती समाजाला विचार करायला लावते आणि हसवताना अंतर्मुखही करते. अरविंदजी, आपल्या या साहित्यकृतीस आणि पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा. कालनामध्ये त्यांच्या व्यंगचित्रांचं प्रकाशन सुरू आहे. आजही ते सुरू आहे. मी आदरणीय पाहुण्यांना विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीपप्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. अरविंदजी गाडेकर यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करूया. संजयजी गोगरे सर, साहित्यकर्मी आणि भाऊ देशपांडे, दैनिक युवा वार्ताचे संपादक किसन भाऊ भोसले, साहित्य परिषदेचे अनेक मान्यवर सदस्य या ठिकाणी आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून दीप प्रज्वलनाने या पुस्तक प्रकाशन सोहळा कार्यक्रमाची सुरुवात आपण करत आहोत. डॉक्टर संजयजी कळकर, आदरणीय दुर्गाताई नांबे, आदरणीय सुवर्णाताई मालपाने, आदरणीय ताई फोटो इकडे गाड़ी सर पार्ट नगर आपको महाराष्ट्राचे संपादक परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर कवी आदित्य देशपांडे. मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वांनी आसन करावं. प्रकाशित आणि व्यंगचित्रकार अरविंदजी गाडेकर यांनी लिहिलेलं मला पगडांसह आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. धन्यवाद. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या सर्वांचा मित्र, सर्वांचे भूषण माननीय अरविंदजी गाडेकर यांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा या ठिकाणी संपूर्ण होतो आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक तथा वक्ते डॉक्टर संजयजी कळमकर यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे आदरणीय आमदार डॉक्टर तांबे साहेब, आदरणीय सौ दुर्गाताई तांबे, सुवर्णाकाकी मालपानी, किसनभाऊ हसे, पगडाल सर, अनिलजी देशपांडे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक. साहित्य परिषदेतून 100च्या पेक्षा जास्त ललित लेख, कथा आणि केले आहे आणि सध्या आकाशवाणीवर 3 पुस्तकांचं अभिवाचन सुरू असेल, वाचन सुरू आहे. असे साहित्यिक मनाचे अभिवाचक आणि जी सोमी यांना विनंती आहे की कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करावं. असं आलं की एवढं कौतुक केलं तर बुद्धीला होणारच, त्यामुळे सर्वांना नमस्कार. संगमनेर साहित्य परिषद संगमनेर आयोजित यश प्रकाशन प्रकाशित आणि अरविंद गाडेकर लिखित मनातलं पानावर या ललित कथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित झालेले संपूर्ण महाराष्ट्राला खुसखुशीत व्याख्याते म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर संजय कळमकर सर, माननीय सुवर्णाताई काकी अध्यक्ष शारदा शिक्षण संस्था, कवयित्री लेखिका संगमनेर नगर परिषदेच्या पहिला महिला नगराध्यक्षा माननीय दुर्गाताई तांबे, संस्थापक संपादक दैनिक युवा वार्ता माननीय श्री किसन भाऊ हसे, लेखक आणि कवी श्री
अनिल देशपांडे सर, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आणखीन एक लेखक जे संगमनेर साहित्य परिषदेचे सदस्य आहेत, माननीय हिरालाल पगडाल सर, या सर्वांचं आणि व्यासपीठावरील सर्वांचंच आणि व्यासपीठासमोरील सर्व निमंत्रित, सर्व स्नेहीजन आणि पुस्तकप्रेमी, साहित्यप्रेमी या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. याच्यावर टाळ्या झाल्या पाहिजे. संगमनेर साहित्य परिषद काय आहे? संगमनेर साहित्य परिषद केवळ 7 जण एकत्र आले. कुठं आले? गंगामाईच्या घाटावर. काय केलं त्यांनी? साहित्य कट्टा स्थापन केला. कोणी उद्घाटन केलं? दुर्गाताईंनी. कवी आणि साहित्यिकांना साहित्यिक भेटले. साहित्य प्रवास सुरू झाला. साहित्य कट्टा सुरू झाला. 2014 मध्ये संगमनेर साहित्य परिषदेचं कामकाज जोमानं सुरू झालं आणि त्यानं विशाल स्वरूप धारण केलं. कवी संमेलन राबवणं, सांस्कृतिक कार्यक्रम राबवणं, नृत्य, गायन, चित्रकार, व्यंगचित्रकार या जे कलागुण आहेत अशा विद्यार्थ्यांना, अशा मुलांना, अशा नागरिकांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम सुरू झालं आणि अनेक कलावंत नागरिक संगमनेर साहित्य परिषदेकडे आकृष्ट झाले. संगमनेर साहित्य परिषदेमध्ये आणखीन खूप साहित्यिक आहेत, लेखक आहेत, त्यांचीही पुस्तके प्रकाशित होत आहेत. याचा संगमनेर साहित्य परिषदेला निश्चितच अभिमान आहे. मराठीचा जागर हे प्रमुख काम संगमनेर साहित्य परिषद करते आणि त्याचाच एक भाग म्हणून वाचन मंडळाची स्थापना झाली आणि लायब्ररीसह ते वाचन मंडळ कार्यरत झालं. या लायब्ररीचा उपभोग, या लायब्ररीचा आनंद तुम्हाला देखील सर्वांना घेता येईल हे सांगायला मला आनंद वाटतो. महत्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना आपल्या प्रकृतीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे असा चांगला संदेश संगमनेर साहित्य परिषदेचे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर सुधाकर पेटकर हे नेहमी देत असतात. ते आंतरराष्ट्रीय योग गुरु आहेत. वर्षातून 2दा ते योगाची शिबिरं भरवतात. आग्रहानं आम्हाला बोलवतात, आमच्याकडून करून घेतात आणि आम्ही घरी ते योगासनं कॉर्पोरेट होत थोडा वेळ का होईना आम्ही करतो. त्या आमच्या प्रकृतीचं सगळं श्रेय निश्चितच त्यांना लागतं. अरविंद गाडेकर काय आहेत? अरविंद गाडेकर खरं तर त्यांच्यासाठी बोलण्याचं माझ्याकडे तर काहीच होईल नाही. तुम्ही आता डॉक्युमेंटरीमध्ये पाहिलंच. त्याच्यामुळे प्रस्तावनाचा तशी हवाच काढून घेतली माझी या दाव्यांनी. त्यामुळे प्रस्तावनेसाठी काहीच उरलं नाही. तरी पण थोडंफार काही वाटलं की अजून सांगायला पाहिजे, आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर संगमनेर शहराला साहित्य, कला, सांस्कृतिक असा वारसा लाभलेला आहे. क्लिपमध्ये आपण ऐकलं. परंतु त्यांना स्वतःला असा कुठला वारसा लाभलेला नाही किंवा असं काम त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. परंतु तरी सुद्धा प्रोएक्टिव्हली स्वतःहून त्यांनी काम सुरू केलं. कसं सुरू झालं ते? कुतूहल आहे, आवड आहे, नंतर कष्ट आहे आणि त्याच्यामध्ये कल्पना ओतून त्या क्लिप मधील पाहिलेलं वैभव त्यांनी मिळवलेलं आहे. अरविंद झेरॉक्स या फर्मचं उद्घाटन तुम्ही क्लिप मध्ये पाहिलं, परंतु सूक्ष्मपणे पाहिलं नसेल म्हणून परत एकदा सांगतो. अरविंद झेरॉक्स या फर्मचं उद्घाटन माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांनी केलं. तो परिसस्पर्श लाभला आणि त्यानंतर अरविंदरावांनी मागं वळून पाहिलं नाही. व्यवसायात, कलेत, साहित्यात त्यांची कमान ही उंचच होत गेली हे मला सांगायला आनंद वाटतो. डॉक्टर संतोष खेडलेकर या ठिकाणी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाचन करणे, त्याचा छंद जोपासणे, निरीक्षण शक्ती वाढवणे आणि हे सारं ते शिकले आणि त्याचंच फलित म्हणून हास्यधरा आणि सासू वर्सेस सून ही 2 पुस्तकं जन्माला आली आणि आज 3रं अपत्य जन्माला येते, मनातलं पानावर. भविष्यात ते साहित्यकुंज मासिकाचे संपादक असणार आहेत. त्याची मान्यता देखील मिळालेली आहे. नंतर भविष्याचे व्याख्याते झाले आहेत. पत्रकारितेचा कोर्स केला आहे. पत्रकारितेचा कोर्स केला पण अजून ओपन झालेलं नाही. ते फक्त स्वतःपुरते आहे. समाजासाठी सुद्धा ओपन व्हावं अशी माझी सूचना राहील. साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून देखील ते यशस्वीरित्या काम करतायत. आज देखील हा कार्यक्रम साहित्य परिषद, त्यांचे अन्य मित्र आणि यश प्रकाशन यांच्या पाठिंब्यावर संपन्न होत आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्व निमंत्रित, सर्व स्नेहीजन या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद.
संगमनेरमधील साहित्यिक ज्यांनी संगमनेरची ओळख साहित्य विश्वाला महाराष्ट्रात करून दिली ते डॉक्टर संतोषजी किडलेकर आपला डॉक्टर संजयजी कळमकर सर यांचा सन्मान सत्कार आपल्या हस्ते व्हावा. प्रत्येक गोष्टीवर विचार करायला लावणारे डॉक्टर संजयजी कळमकर आपल्या सर्वांच्या मध्ये आहेत. त्यांचा सन्मान सत्कार संगमनेर तालुक्याच्या भूमीमध्ये होतो आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की टाळ्यांचा गजर करूया. डॉक्टर संजयजी कळमकर यांचा सन्मान सत्कार अरविंदजी गाडेकर या ठिकाणी करतात. टाळ्यांचा गजर होता. धन्यवाद सर. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर साहित्य परिषदेचं काम सुरू आहे अशा कवी मनाच्या माजी नगराध्यक्ष आदरणीय सौ दुर्गाताई तांबे यांचा सन्मान सत्कार दिलीप उदमले आणि रमेश काका सराफ यांना विनंती आहे की आदरणीय ताईंचा सन्मान सत्कार आपण करावा. टाळ्यांचा गजर आपण करूया. त्यांचा सन्मान सत्कार होतो आहे. शारदा शिक्षण संस्थेच्या या पुस्तक प्रकाशनासाठी सातत्यानं पाठपुरावा करणारे आणि प्रोत्साहन देणारे कवी अनिलजी देशपांडे यांचा सन्मान सत्कार मुकुंद डांगे व ज्ञानेश्वर गोंटेसर यांना विनंती आहे की आपण अनिल भाऊ देशपांडे यांचा सन्मान सत्कार करावा. अनिलजी देशपांडे साहित्यिक यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी या पुस्तकासाठी सातत्यानं प्रोत्साहन त्यांनी दिली, पाठपुरावा त्यांनी केला. महाराष्ट्र साहित्य संपादक परिषदेचे अध्यक्ष मनोज साकी व सुरेश परदेशी सर यांना विनंती आहे की आपण किसनभाऊ हासेसरचे सदस्य किसनभाऊ हासेसर यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होतो आहे. सर थोडं मागे. ओके बस बस बस. शिक्षण क्षेत्रामध्ये सरकार या ठिकाणी दर्शन जोशी यांना विनंती आहे. आपण कोरडे सरांचा सन्मान सत्कार करावा. संजयजी देशमुख आपण वरती यायचं आहे. चंद्रकांत देशमुख सर यांचा सन्मान सत्कार महेश घोडके गोडसे व विजय दीक्षित यांना विनंती आहे की चंद्रकांत देशमुख सरांचा सन्मान सत्कार आपण करावा. थोडंसं मागे. बस बस बस. एकदा जोरदार टाळ्या द्यायच्या. सर्व साहित्यिकांचा मान्यवरांचा सन्मान सत्कार आपण या ठिकाणी करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले सुखदेव इल्ले सर यांचा सन्मान सत्कार इद्रिस शेख यांना विनंती आहे. इद्रिस शेख रामनाथ सातपुते आपण सुखदेव इल्ले सर यांचा सन्मान सत्कार करावा. थोडंसं मागे आहे ना. थोडं मागे. हां ओके. तर महाजन सरांना विनंती आहे आपण डॉक्टर जी.पी. शेख सर यांचा सन्मान सत्कार करावा. अनुश्रीताई खैरे व मंगलताई पेटकर यांना विनंती आहे की अक्षर जुळवणीमध्ये ज्यांनी सहकार्य केलं अविनाशी गरबे यांचा सन्मान सत्कार आपल्या हस्ते होतोय. अविनाश डॉक्टर संतोष थोडंसं इकडे थोडे गाडेकर सर. आणि त्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान सत्कार आपण करतोय आणि सरांचे ते विद्यार्थी आहेत असं आहे. चुकून नावले कुणाचं राहिलं असेल आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे.
यश गाडेकर यांचा सन्मान. यस आहे. यानंतर या सभागृहाची जे सूत्र हलवतात ते प्रसिद्ध सूत्रसंचालक त्याचा सन्मान सत्कार एक मिनिट. खुसखुशीत व्याख्याते आदरणीय डॉक्टर संजय कळमकर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार. खरं तर लिहायला नसणं याच्यापेक्षा शोकांतिका कुठलीही नाही, आणि त्याही पेक्षा आपण जे लिहितोय ते समाजापर्यंत पोहोचतच नाही, ही सर्वात मोठी समस्या आहे. मी लिहिता झालो हे आपण डॉक्युमेंटरी मध्ये बघितलं, त्यामुळे त्याची काही पुनरावृत्ती मी करत नाही. परंतु एक व्यंगचित्रकार म्हणून मला वेदना होत्याच. व्यंगचित्रकार म्हणून समाजातील ज्या उणिवा, त्रुटी किंवा हास्य याच्यावर भाष्य करण्याकरता मी एक व्यंगचित्रकार रोज काढीतच गेलो, आणि झालेलं लिखाण शब्दात गुंथताना मनातलं पानावर एक पुस्तक मला करावंसं वाटलं, आणि तिथनंच खरं तर वाचनाची आवड आणि इतर प्रवासामध्ये मला मनातलं पानावर पुस्तक करण्याची प्रेरणा मिळत गेली. आता उल्लेख जो झालाय डॉक्टर सत्यजी खेडेकर आणि आमच्या वाचन विभाग जो कट्टा आहे, तर अनुभवलेले गमतीदार विचित्र प्रसंग, भयानक प्रसंग सुद्धा या पुस्तकामध्ये आहे, आणि ही सर्व तुमच्या माझ्या अवतीभोवतीची आहे. ही काय नव्याने निर्माण केलेली पात्र पण नाहीये. जे घडून गेलेलं आहे ते ओघवत्या भाषेत लिहिण्याचं मला वाटलं, आणि मनातला पानावर लिहिण्याकरता मी लेखक होत गेलो. खरं तर अनेक संस्थांचा आता उल्लेख झाला. या संस्थांमध्ये काम करत असताना आणि जसा माझ्या जीवनाचा प्रवास पुढे पुढे जात असताना मला असं जाणवलं की एक व्यंगचित्रकार म्हणून तुम्ही मला खूप प्रेम दिलं, आणि तुमचा बघण्याचा दृष्टिकोन माझ्याकडे व्यंगचित्रकार म्हणूनही आहे. परंतु काही लेखनाची कला ज्यावेळेस मला अशी खुलवत गेली की तुझा प्रवास व्यंगचित्राची रेष कुठेही खालीवर होऊ न देता तुला लेखक म्हणूनही काही काम करायचं आहे, म्हणून मी लिहिता झालो. तुम्हाला सांगायला आज आनंद वाटेल, मला आनंद होत आहे की कालपर्यंत व्यंगचित्रामध्ये कुठलीही रेस मी कमी केलेली नाही. त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर पुणे फेस्टिवल यामध्ये सध्या 4 आणि 5 सप्टेंबरला माझी 4 व्यंगचित्र बालगंधर्व मध्ये झळकली आहे. म्हणजे तुम्हाला जर वाटेल की नाही अरे हे लेखनाकडे चाललं मग ही रेस काही कमी होते का, तर तसं काही नाही. मला अजूनही खूप शिकायचं आहे हे नमूद करतो. मला खूप वाचायचं आहे, आणि जे वाचायचं आहे ते मी माणसातनं बघत वाचत आलो, आणि तसंच मी लिहित जाईल. माहीत नाही, फक्त एक आठवतं, लिहिलेलं साठवण्यापेक्षा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यातच माझं खरं दिसतं राहील. धन्यवाद. करूया. मी सुवर्णा काकी मालपणे यांना विनंती करतो की काकी आपण शुभेच्छा द्याव्या. त्यानंतर आदरणीय सौ गुरुदाताई कांबळे. आहे मी अगदी 2च मिनिटांमध्ये बोलणार आहे. विविध पुरस्कारांनी गौरवान्वित असे प्रसिद्ध व्यंगचित्रकार, लेखक, कवी, संपादक व व्याख्याता असे बहुआयामी व्यक्तित्व असणारे संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष
श्री अरविंदजी गाडेकर यांचं मनातलं पानावर या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा आज येथे संपन्न होत आहे. आणि या प्रकाशन सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित आपले सगळ्यांना माहीत असणारे माननीय डॉक्टर संजयजी कळमकर सर, प्रसिद्ध साहित्यिक वक्ता, त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, युवा वार्ताचे संस्थापक संपादक श्री किसनभाऊ हसे, लेखक कवी श्री अनिल देशपांडे, साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि सर्व सदस्य. खरं तर लेखन शैली म्हणजे लिखाण करणं, लेखक होणं, कविता करणं, काव्य लिहिणं हे तर सगळ्यांना शक्य नाही. कारण यासाठी एक विशेष प्रतिभा असावी लागते. ती प्रत्येकाकडेच असते असं नाही. परंतु आपले अरविंदजी यांच्याकडे मात्र हे सगळं आहे. खरंच बहुआयामी व्यक्तिमत्व आणि संयमित त्यांचं वागणं, त्यांचं राहणं साधं अगदी. म्हणजे मी जेव्हा साधारण 20 वर्षापूर्वी शतायुषी आणि दीर्घायू असे दोन्ही दिवाळी अंक आमच्याकडे यायचे आणि त्यामध्ये व्यंगचित्र अरविंद गाडेकर संगमनेर. आणि त्यावेळेस आम्ही काय फार बाहेर पडत नव्हतो, मी मारवाडी समाजातले असल्यामुळे. आणि मग मला नेहमी असं वाटायचं, अरे अरविंद गाडेकर यांचं शतायुषीमध्ये येत आहे, संगमनेरचे आहेत. पण मला माझी त्यांच्याशी बरीच उशिरा ओळख झाली. आता युवा वार्ताचे संस्थापक जे किसनभाऊ असे आहेत, त्यांचं मी युवा वार्ता वाचते, अतिशय शुद्ध आणि छान. आणि ह्या पुस्तकाची मी एक प्रत मला मिळाली. आधी मी थोडंसं बघितलं तर त्याचं मुखपृष्ठ अतिशय सुंदर आहे आणि इतकं शुद्ध लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्येच बायको माहेरी जाते ते मी जेव्हा वाचलं तेव्हा एक किती फरक करतो त्याच्यामध्ये ते तुम्ही सगळेजण आता वाचालच. आणि लिहिताना जर पहिली वेलांटी, लहान वेलांटी, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला ओकार, दुसरा ओकार किंवा न हे जर थोडंसं चुकलं तर किती अर्थात बदल होतो हे आपणा सर्वांना माहिती आहे. परंतु अरविंदजींची सासू व्हर्सेस सून आणि हास्य जत्रा हे मी दोन्ही वाचलं. खूप छान त्यांनी लिहिलेलं आहे. आणि आत्ताचं पण मी त्याच्यातल्या 3-4 कथा वाचल्या आहेत. परंतु हे सगळं साध्य करण्यासाठी भरपूर वाचन, प्रचंड शब्दसंग्रह आणि ही जी प्रतिभा आहे ती संपन्न करण्यासाठी हे सगळं करावं लागतं. हे काही सहज साध्य होत नाही. आणि त्यासाठी त्यांनी हे प्रयत्न केलेले आहेत. आणि म्हणून हे सगळं संपन्न होत आहे. आज त्यांचं मनातलं पानावर हे अतिशय सुंदर असं पुस्तक त्याचा प्रकाशन सोहळा होणार आहे. खरं तर आपल्याला सगळ्यांना संजयजींना ऐकायचं आहे. मी यूट्यूबवर त्यांचं अनेकदा ऐकते आणि सतत 1 तास 1.5 तास सगळ्यांना खेळून ठेवणं, हसवत राहणं ही कला सोपी नाही. मी तर अनेक वेळा इतके मला काही विनोद आवडतात, मी ठरवते की माझ्या मैत्रिणींना सांगेन, घरात सगळ्यांना सांगेन, परंतु लक्षात राहत नाही. आता व्हॉट्सॲप आहे म्हणून तरी बरं आहे, परंतु ही कला त्यांच्यातली आहे. आपण सगळेजण अनुभवणार आहोत. आणि म्हणून मी अरविंदजींना त्यांच्या पुढच्या लिखाणासाठी शुभेच्छा देते. थांबते. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद काकी. यानंतर आदरणीय सौ दुर्गाताई तांबे यांना विनंती आहे, ताई आपण शुभेच्छा द्याव्यात. मी पुस्तकाचं संपादन ताईंनी केलं, ताईंना विनंती आहे की आपण शुभेच्छा द्याव्यात. संगमनेर साहित्य परिषद संगमनेर आयोजित यश प्रकाशन प्रकाशित अरविंद गाडेकर लिखित मनातल्या पानावर या ललित कथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक मान्य श्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सर्वांनाच एक आनंदी ठेवण्याचा प्रयत्न एक प्रसिद्ध साहित्यिक आणि वक्ता म्हणून मान्य डॉक्टर संजयजी कळमकर सर हे सुद्धा उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या ज्येष्ठ, आपल्याला नेहमी मार्गदर्शन करणाऱ्या
माननीय सुवर्णाताई मालपाणी आहेत, त्याचप्रमाणे किसन भाऊ असे आहेत, मान्य श्री अनिलजी देशपांडे आहेत आणि डॉक्टर सुधीर तांबे हे थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत. आत्ताच ज्यांचं पुस्तक आता 28 तारखेला प्रकाशित होणार आहे ते हिरालाल पगडाल सर यांचं आता पुढचं पुस्तक प्रकाशित पुण्यामध्ये त्याचं प्रकाशन आहे. तर असे आमचे अरविंदजी गाडेकर, आमच्या सविताताई गाडेकर आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व प्रमुख जे आपले ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे संतोषजी खेडलेकर, त्याचप्रमाणे सर्व आमच्या पत्रकारांना घडवण्यामध्ये संतोषजी खेडलेकर यांचा मोठा वाटा आहे. त्या सगळ्या माझ्या महिला भगिनी जे पत्रकारांचं वाचन मंडळ चालू आहे ते सर्व सदस्य आणि शहरातील सर्व नामांकित प्रतिष्ठित सर्व बंधू भगिनी ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे ते अध्यक्ष आपले सोमनी साहेब आहेत, ज्ञानेश्वर माऊली राक्ष आहेत, गिरीजी सोमानी आहेत, दिलीपजी उदमले आहेत, लक्ष्मण ढोले आहेत आणि सर्व आपल्या या कार्यकारिणीचे पदाधिकारी सदस्य, संगमनेर साहित्य परिषदेचे, त्याचप्रमाणे अरविंदजी गाडेकर मित्रमंडळ व यश प्रकाशन, सर्व सूत्रसंचलन करणारे नामदेव कहांडळ, सर्व संपूर्ण व्यासपीठ बंधू आणि भगिनींनो, खरं तर डॉक्टर सुधीर तांबे हे या ठिकाणी बोलणार आहेत, परंतु त्यांना यायला वेळ आहे, त्यामुळं मला बोलण्याची संधी कळमकर सर म्हणतात नाही बोला, ते यायच्या आत तुम्ही बोलून घ्या, कारण ते आलं मला काही बोलायला मिळणार नाही. ते इथं प्रमुख अतिथी आहेत. अरविंदजी गाडेकर आणि आमचं खूप जवळचं असं नातं आहे. RK लक्ष्मण ज्यावेळेस संगमनेर शहरामध्ये आले आणि डॉक्टर तांबेंचे मित्र जे पुण्याचे आहे डॉक्टर बराले यांनी निरोप दिला की RK लक्ष्मण हे आपल्या घरी येतील, त्यांना शिर्डीला जायचं आहे आणि वयामुळे त्यांचा आहार हा वेगळ्या प्रकारचा आहे, तेव्हा दुर्गाताई तुम्ही त्यांच्यासाठी जो स्वयंपाक लागेल तो तुम्ही बनवा, त्यांच्या मिसेस आणि दोघे आमच्याकडे येणार आहे. त्यावेळेस मी आपले सर्व व्यंगचित्रकार सर्वांनाच घरी त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. त्यामध्येच आपले अरविंद भाऊ हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि खूप खरं तर RK लक्ष्मण आपल्याला कधी भेटतील की नाही असं आपल्याला वाटत होतं, पण परत 2 वर्षांनी परत आपल्या घरी ते आले. म्हणजे इतके छान भेट त्यांची आणि आमची झाली की एवढ्या मोठा माणूस आपल्या घरी कधी येईल का. परंतु मनामध्ये ना काही गोष्टी धरायच्या, कधी ना कधी ते घडतंच, आपण धरायचंच आणि ते पुढं चालायचं, तर या गोष्टी घडतात. मी सुद्धा साहित्य परिषदेची सभासद आहे, मला सर्वांनी केलेलं आहे. माझ्या हस्तेच त्या साहित्य परिषदेचं नदीवर कट्ट्यावर त्याचं उद्घाटन केलेलं आहे. मलाही दरवर्षी वाढदिवसाला माझे सगळे हे बंधू मला डायरी आणून देतात, पेन आणून देतात, आता तुम्ही लिहा, काहीतरी लिहा. परंतु लिहायला मला खूप आवडतं, मला खूप सुचतं, पण असं बसत नाही मी एका जागी, कारण दिवसभर मी कार्यक्रम करत असते सकाळपासून संध्याकाळपर्यंत, पण बसलं पाहिजे. आमचं वाचन मंडळसुद्धा महिलांचं गेल्या 20 वर्षापासून संगमनेर शहरामध्ये चालू आहे. बरेच वाचन मंडळ या ठिकाणी आम्ही तयार केले, परंतु काही ना काही कारणाने महिलांचे वाचन मंडळ फार दिवस चालत नाही आणि अति उच्च अशा प्रकारचं वाचन कुणालाही फार खूप उच्च वाचायला आवडत नाही, मोठे मोठे ग्रंथ, मग अशी वाचन मंडळं बंद पडतात. त्यामुळं आजही आमचं वाचन मंडळ व्यवस्थितपणे चालू आहे. आम्ही बऱ्याचशा कॉलनीमध्ये लहान मुलांसाठी सुद्धा वाचन मंडळ चालू केलं होतं. डॉक्टर सुधीर तांबे आम्हाला पेटीमध्ये पुस्तकं द्यायचे, पण इतकी वाचनाची भूक आहे. कदाचित आपण म्हणत असाल की खूप मोबाईलची क्रांती झाली, मोबाईलवर सर्व असतात, तरीसुद्धा ही मुलं एकच दिवसात निरोप पाठवायचे, ताई पुस्तकं वाचून झाले, दुसरी पेटी पाठवा. आता किती पेट्या पाठवायच्या, इतक्याच पेट्या संपून टाकायचे. तर असं मला असं वाटतं की अजून आपल्या शहरामध्ये अधिकाधिक वाचन मंडळ हे निघाले पाहिजे. महिलांचे वेगवेगळे ग्रुप आहेत, महिलांच्या अनेक BC असतात, तुम्ही त्यामध्ये सुद्धा काही वाचनाचं, कुणीतरी वाचलेल्या पुस्तकाचं सुंदर 3-4 मिनिटामध्ये जर सांगितलं, एकाच वेळेस आपल्याला जवळजवळ 15-20 पुस्तकं वाचायला मिळतात. असे उपक्रम आपण आपल्या शहरात घेतले पाहिजे. एक चांगलं संगमनेर शहर आहे, एक साहित्यिक असणार आहे, अतिशय प्रत्येक गोष्टीमध्ये पुढं असणार आहे. आणि म्हणून आमच्या या ठिकाणी अरविंदजी भाऊंनी आता हे परत पुस्तक मनातलं पानावर कुठलंही पान उघडा, त्याचं अतिशय विनोदी आहे, कुठलंही पान उघडा,
एक वाढदिवस असतो म्हणून महिला सकाळीच ऑर्डर द्यायला जाते केकचा, आणि मग ती ऑर्डर देऊन येते आणि परत दुपारी 4-5 वाजता केक आणायला जाते. तर केकच्या दुकानातले ते म्हणतात की हो सकाळीच तुमची आई येऊन गेल्या. ती म्हटली नाही आई नाही, ती मीच होते, मी आता ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आले. खूप मजेच्या कथा आहे की म्हणजे ती लगेच केस कापून येते, सकाळी तिचं वेणी असती, ती संध्याकाळी केस कापून येते. अशा इतक्या मजेशीर कथा आपल्या जीवनात रोज घडत असतात, आणि प्रत्येकाने जर याचं चांगलं हे केलं तर खरंच खूप चांगल्या प्रकारचं हे होऊ शकतं. इथं चांगले लेखक बसलेले आहेत, आमचे देवारे सर पण आहे, गुरुजी पण आहे, उत्तम लेखक हे सुद्धा उत्तम लेखक. यांची जी पुस्तकं जर वाचली तर म्हणजे आश्चर्य वाटतं. गुरुजींचं पुस्तक वाचताना, रसाळ गुरुजींचं पुस्तक वाचताना अक्षरशः रडू फुटतं की चतकोर भाकरीसाठी महाग होते, चतकोर भाकरीसाठी कसं जीवन आणि आज कसे झाले. देवारे सर आहेत हे साहेबांच्या वर्गातलेच आहे, माझे बंधू बाळासाहेब थोरात साहेबांच्या. पण जेव्हा ते पहिलीत होते तर पण त्यांना पॅन्टच नव्हती घालायला, म्हणून ते शाळेतनं जातच नव्हते. पण त्या पॅन्टला थिगळ लावायला गुरुजीच्या घरी गेले, मास्तरी नाही चड्डीला थिगळ लावायची म्हणून गेले. मग गुरुजी म्हणले तू कुठे आहे आता? तर म्हणे मी जात नाही आता, खूप वर्ष झाले मी घरीच आहे, कारण मला घालायला कपडेच नाही. किती वाईट अवस्था होत्या. आणि गुरुजींनी थिगळ लावून दिलं. आणि भोसले गुरुजी माझे पण ते गुरुजी होते 7 वर्ष, 1ली ते 7वी. पहिले एकच गुरुजी असायचे 1ली ते 7वी. आता इथं गुरुजी बसलेले आपले कळमकर गुरुजी, सगळे गुरुजी बसलेले, तर एकच गुरुजी असायचे. तर त्या गुरुजींनी किती लोक घडवले भोसले गुरुजींनी. शेवटी देवारे सरांना त्यांनी गुपचूप, कारण ते मोठे दिसायला लागले होते आणि या वर्गात कसे बसणार, तर मागच्या बाजूला लपून बसवायचे आणि त्यांची घरी जाऊन घरी बोलवायचे, शिकवणी घ्यायचे. तर ते बघा आता त्यांचे कपडे पहा आता शुभ्र पांढरे आमच्या गुरु सरांचे, म्हणजे ते आता पूर्ण म्हणजे इतक्या सुंदर कपड्यामध्ये असतात. पण आठवणी ह्या अशा असतात, म्हणून प्रत्येकाने हे लिखाण केलंच पाहिजे असं मला वाटतं. आपल्यामध्ये खूप चांगले लेखक आहे. आता मला आठवत नाही तर बरेच जण बसलेले आहेत, त्यातले बरेच असतील, महिला लेखक असतील. आजच्या कार्यक्रमासाठी आम्हाला आग्रहपूर्वक आपल्या संगमनेर साहित्य परिषदेने आमंत्रित केलं. मी अरविंद गाडेकर सरांना आणि त्यांच्या सौभाग्यवती सविताताई खाली बसल्या होत्या. अहो बायको ग बसली तरच पुस्तक लिहिता येईल, ती आता जाता गडबड करीत राहिली तर कसं काय व्हायचं. त्या गप्प बसतात एकदम शांतपणे आणि मग आमच्या अरविंद भाऊ पुस्तक लिहितात. तेव्हा त्यांनाही स्टेजवर सुवर्णाताईंनी आणलं, म्हणे नाही त्यांना पण स्टेजवर आणा, मॅचिंग आहे. दोघं पाहिले का कसे मॅचिंग आहे, एक दुजे केली आहे. तर असं त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. अधिक पुस्तकांचं लिखाण त्यांच्याकडनं हो अशी मी परमेश्वरच्यांनी प्रार्थना करते. धन्यवाद. साहित्यिक, विनोदी वक्ते माननीय डॉक्टर संजयजी कळमकर सर यांना विनंती आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने की सर आपण शुभेच्छा द्यावा, मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया डॉक्टर संजयजी कळमकर सर यांचं. माननीय कॉम्रेड दत्ताजी देशमुख, माननीय BJ खताळ साहेब, माननीय भाऊसाहेबजी थोरात, माजी मंत्री माननीय बाळासाहेबजी थोरात, अशी समृद्ध राजकीय परंपरा असणारा हा तालुका, डॉक्टर रावसाहेब कसबे, अभिजात भाषेचा दर्जा ज्यांच्यामुळे आपल्याला मिळाला असे माननीय रंगाजी पटारे, अशी उज्ज्वल साहित्यिक परंपरा, आणि त्याच पठडीमध्ये बसलेले आमचे अरविंदजी गाडेकर यांचं मनातलं पानावर बोलीभाषेमध्ये नाव आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होतोय. या सोहळ्याला उपस्थित आत्ता ज्या बोलल्या खरं म्हणजे दुर्गाताईंनी लिहायला हरकत नाही, किंवा मग एखादा लेखनिक ठेवा, तुम्ही बोला तो लिहिल, चांगलं पुस्तक त्याचं होईल. माननीय सुवर्णा काकी मालपानी, युवा वार्ताचे संस्थापक संपादक माननीय श्री किसनभाऊ वासे, साहित्यिक माननीय श्री अनिल देशपांडे. लेखक व कवी असं काय लिहिलं मला समजलं नाही, साहित्यिक असंही जमलं असतं. हे मी का बोलतोय, कारण सगळंच व्यंग आहे म्हणून ते मला दिसलं म्हणून ते बोलतो. पगडाल सर, लोकसाहित्याचे अभ्यासक आमचे मित्र संतोषजी खेडलेकर, आणि या पुस्तकाला प्रस्तावना दिलेले आपल्याच या मातीतील एक समृद्ध लेखक माननीय संजयजी गोरडे, आपण सर्व श्रोतृवर्ग, महाराष्ट्र साहित्य परिषद संगमनेर
या शाखेच्या वतीनं या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे आणि व्यंगचित्रकार लेखक झाले. खरं म्हणजे तो लेखकच असतो. व्यंगचित्रकार आधी चांगला चित्रकार असावा लागतो, नंतर तो व्यंगचित्रकार होतो. आधी चित्रकार पाहिजेच त्यानं. स्वतः या सगळ्या पायऱ्या चढून आज ते या लेखनाच्या क्षेत्रामध्ये स्थिरावलेले आहेत, पण व्यंगचित्र ते विसरणार नाहीत. खरं म्हणजे व्यंगचित्रामध्ये विसंगती असते, पण संगती माहिती असल्याशिवाय विसंगती समजत नाही. म्हणून आधी संगती माहिती पाहिजे काय आहे. आणि एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून ते या ठिकाणी व्यंगचित्रकारितेतून लेखनाकडे वळालेले आहेत. खरं म्हणजे तुम्ही जर पाहिलं तशी दृष्टी फक्त पाहिजे जशी गाडेकरांना अनेक साहित्यिकांना इथं असेल, की आपली दृष्टी जशी आहे तसं जग आपल्याला दिसतं. जसं आकाशामध्ये एखादा ढग आहे, त्या ढगामध्ये एखाद्या लहान मुलाला पेन्सिल पाटी दिसेल कारण त्याचं भावविश्व ते असतं. एखाद्या लहान मुलीला त्यात बाहुली दिसते, खेळाचं साहित्य दिसतं, तिचं भावविश्व ते असतं. एखाद्या स्त्रीला त्यात नवीन आलेला दागिना दिसेल किंवा नवीन आलेले एखाद्या साडीचं डिझाईन दिसेल कारण त्यांचं भावविश्व तेवढ्यापुरतं ते असतं, मनातलं. पुरुषांना काय दिसेल मी सांगत नाही, पण त्याला फार वेळ लागेल कारण ते प्रत्येकाला वेगवेगळंच काहीतरी दिसणार असतं. तसं या जगाकडं पाहताना एखाद्या घटनेकडं प्रसंगाकडं पाहण्याची जी दृष्टी आहे त्या पद्धतीनं माणूस लिहितो. सरांनी सांगितलं मी लिहितो, तुम्ही वाचावं, वाचणारा भेटला पाहिजे. पण मला वाटतं सगळे कलावंत साहित्यिक हे स्वार्थी असतात. मनाचा निचरा करण्यासाठी ते लिहितात किंवा चित्र काढतात, मग बाकीच्यांना ते वाचावं लागतं. कारण तुम्ही जर लिहिलंच नाही, व्यंगचित्रच काढलं नाही आणि 8 दिवस तुम्हाला जर कोंडून ठेवलं एखाद्या खोलीमध्ये गाडेकर सर, तर हे जमणार नाही. कारण मनाचा निचरा करण्याची ही पद्धत आहे, ज्याची त्याची पद्धत असते. वेगवेगळ्या कला असतात. एखाद्यात शिल्पकला असते, चित्रकला असते, लेखनकला आहे, एखादं संशोधन आहे. कोणात काहीच कला नसेल तर ते सगळ्यात मोठी कला असते. त्याला असं वाटतं मी भांडलं पाहिजे, कोणाच तरी भांडलं पाहिजे, मी माझ्या मनातलं सगळं ओतलं पाहिजे, बाहेर मी बोललो पाहिजे. म्हणून या सगळ्या डॉक्टर साहेबांचं आपण अभिनंदन करूया. सगळं इतकं जीवन जगताना प्रत्येक बारीक गोष्टीमध्ये तुम्ही जर ठरवलं की आपण व्यंग काढलं पाहिजे तर प्रत्येक गोष्टीत तुम्हाला व्यंग दिसेल. आता सूत्रसंचालकांचा सत्कार झाला. हे सूत्रसंचालक इतके चांगले आहेत की ते स्वतःचं फारसं बोलत नाही, पाहुण्याविषयी ते बोलतात, त्यांना उठवतात. यांच्या जागी जर एखादी कवी असते तर ते स्वतःच्या 2-3 कवितांमध्ये त्यांनी म्हटले असते. म्हणजे कधी कधी प्रमुख वक्त्यापेक्षा सूत्रसंचालकच जास्त बोलतो. आणि सूत्रसंचालक जास्त का बोलतो? कारण सूत्रसंचालनाचे स्वतंत्र कार्यक्रम नसतात. तुम्ही जर असं ठरवलं की या सभेमध्ये असलेल्या प्रत्येकाचंच व्यंग शोधायचं, मग इथं अध्यक्ष असतील. अध्यक्ष शक्यतो आपण कुणाला करतो? ज्यांना सभा सोडून लवकर जाण्याची सवय आहे. किंवा मग अध्यक्षाला असं वाटतं की मी अध्यक्ष आहे म्हणजे मी घरापासूनच चेहरा गंभीर ठेवला पाहिजे. जसं कंट्रोलर आणि कुठल्याही सभेच्या अध्यक्षाचा चेहरा गंभीर असतो. अध्यक्ष कशासाठी? तर सभेवर त्यानं कंट्रोल ठेवावं. पण कधी कधी सभेलाच अध्यक्षावर कंट्रोल ठेवावं लागतं, असे अध्यक्ष असतात. या सगळ्या बारीक सारीक गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर व्यंग कशात नाही. म्हणजे अगदी गॅदरिंगला आलेले पाहुणे आहेत, त्याच्या आधी मुख्याध्यापक जी मीटिंग घेतात की आता उद्या आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, मग एका शिपायाला ते सांगतात की तू बॅच लावायचे आणि ते तूच काढून घ्यायची. कारण आपण दरवर्षी, आपली संस्था इतकी मोठी नाही दरवर्षी बॅच आणायला, तर ते काम तुझं आहे. एक बॅच गेला तरी तुझ्यावर ते आहे. दुसऱ्याला सांगतात पाहुण्यांना चहा दिला की तू ते मारी बिस्किटचा पुडा असतो, आता मारीचाच का ठेवतात? तर ते बिस्किट्स तोंडात मावत नाही आणि ते बेचव असल्यामुळं पाहुणे जास्त ते खात नाही.
आणि पाहुण्यांनी ते 1-2 बिस्किट्स खाल्ले की पुन्हा तो पुडा गुंडाळायचा, म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला तो उपयोगी पडू शकतो. हे सगळं फार मजेशीर असतं. मग ते हेडमास्टर जे हे करतात, काय शाळेचा अहवाल वाचतात की तो शक्यतो कोणी ऐकत नाही, ते स्वतःही ऐकत नाही. मग ते अहवाल वाचतात. मग कधी कधी एक सर तर म्हटले, तुम्ही मागच्याच वर्षीचा अहवाल वाचला. ते म्हटले जाऊ द्या, पाहुणे बदललेले आहेत त्यामुळे त्यांनाही काही ते समजलेलं नसतं. या सगळ्या इतक्या अंतर्गत बाबी असतात, इतके व्यंग असतात, त्याकडं पाहण्याची जर दृष्टी आपली असेल तर त्यामध्ये फार मजा आहे. तशी दृष्टी गाडेकर सरांकडे आहे. तुम्ही महाराष्ट्र साहित्य परिषद स्थापन केली, दरवर्षी साहित्य संमेलनं होतात, तुम्ही संमेलनाला जात असाल. संमेलनात तुम्हाला काय मिळतं याकडे जरा नीट पहा. तुम्ही अध्यक्षीय भाषणाला जाता का? भाषण झाल्यानंतर अध्यक्षांचं तुम्हाला नेमकं काय समजलं यावर तुम्ही एक चर्चासत्र ठेवा. की फारसं कोणाला काही समजलेलं नसतं, परंतु तिथं आपल्याला असं दाखवावं लागतं. म्हणजे मुळामध्ये माणसाचा स्वभाव असा आहे की समजलं नाही तरी समजलं असं आपल्याला अनेकदा दाखवावं लागतं. आणि मग त्यावेळी चेहऱ्याची जी विचित्र हालचाल होते ते सुद्धा एक व्यंग आहे. परंतु गंमत अशी झाली की एका शहरामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्र साहित्य परिषदेचं आयोजित केलेलं साहित्य संमेलन भरलं, तर अध्यक्षीय भाषणाला बऱ्याचशा खुर्च्या मोकळ्या होत्या. म्हणजे थोड्याच खुर्च्या भरलेल्या होत्या, कारण ते अध्यक्ष समीक्षक होते त्या वर्षीचे, आणि त्यांचं काही कुणाला समजेल ना समजेल याचा कुणाला अंदाज नव्हता. मग अगदी खुर्च्या मोकळ्या, ते अध्यक्ष बोलले, कुणाला समजलं कुणाला समजलं नाही. आणि शक्यतो अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना असं वाटतं की जेवढी काही विद्वत्ता असेल ती मी इथं ओतली पाहिजे, कारण ते सगळ्यात सर्वोच्च गोष्ट आहे. नंतर कोणी आपला ऐकेल याचा भरोसा नसतो, म्हणून ते खूप असं जडजड बोलतात. कोणाला समजतं कुणाला समजत नाही. पण त्या संमेलनाच्या 3ऱ्या दिवशी मात्र समारोपाला प्रचंड गर्दी होती. लोकांनी खुर्च्या मोडल्या, मंडपामध्ये गोंधळ झाला, संयोजकाला गर्दी आवरता आवरेना, कारण सुरेखा पुणेकर बाईंचा लावणीचा कार्यक्रम त्या ते संमेलन तुम्हालाही आठवत असेल. आणि मग त्यावेळेस मी लिहित होतो एका वृत्तपत्रामध्ये, आणि मला असं वाटलं की नाही, या अध्यक्षांचं भाषण तर ऐकलं पाहिजे, कारण ते फार महत्त्वाचं आहे साहित्याला जर गती मिळायची असेल तर. मग मी असं लिहिलं होतं की जर अध्यक्षाचं भाषण ऐकायचं असेल तर पुढच्या संमेलनापासून तुम्ही दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी ठेवा, उद्घाटनाचा, समारोपाचा आणि उद्घाटनाचा. म्हणजे संमेलनाचे अध्यक्ष एका बाजूला उभे करा भाषण करायला, लावणीवाले बाई दुसऱ्या बाजूला उभे करा लावणी म्हणायला. मग सुरुवात लावणीपासून करा, लोक जमा होतील, आणि लोक एकदा रंगले की त्यामध्ये लावणी थांबवायची, अध्यक्षांनी भाषण सुरू करायचं. मग त्यांचं 5-10 ओळीचं भाषण झालं, लोक कंटाळले, चेहरे आंबट होत चालले की त्यांनी थांबायचं, बाईंनी लावणी सुरू. असं केलं तर भाषण ऐकलं जाईल. मग तो समजा तो प्रयोग सुरू झाला. पुढच्या संमेलनामध्ये अध्यक्ष बोलायला लागले, लोकांनी चेहरे आंबट केले, बाईंच्या लावणी सुरू झाल्या, लोक एकदम उल्हासित नजरेनं असं व्हायला लागले. थोड्या वेळ असा प्रकार चालला, आणि नंतर अध्यक्षांना असं वाटलं की माझं कोणी ऐके ना, मग त्यांनीच लावणी सुरू केली. तर हे सगळं व्यंग जे दिसतं, पण हे शब्दातून मांडण्यापेक्षा चित्रामधून अगदी थोड्या पद्धतीनं मांडलं जातं. व्यंगचित्रकारामध्ये ती ताकद असते. जसं त्यांनी नावं सांगितले, आर.के. लक्ष्मण तुम्हाला भेटले की जे खरोखर त्यांचा कॉमन मॅन, लोकांचं दुःख व्यक्त करणारं व्यंगचित्र. तुम्हाला एक मी सांगतो, कुठलाही विनोद असेल, व्यंगचित्र असेल, पाहून ते आपण हसतो, पण त्याच्या तळाशी एखादी वेदना असते, आणि ती वेदना काय आहे ते समजणं अत्यंत महत्त्वाचं असतं. अशी वेदना सामान्य माणसाची आर.के. लक्ष्मण यांनी दाखवली, म्हणून त्यांचा तो कॉमन मॅन म्हणजे जणू मीच आहे असं प्रत्येकाला वाटलं, आणि ते व्यंगचित्र आपल्या मनामध्ये ठसलं. जसं गाडेकर साहेबांची अनेक व्यंगचित्रसुद्धा आपल्याला वेदनेची जाणीव करून देतात. मग व्यंगचित्रामध्ये ही जी ताकद आहे, जसं बाळासाहेब ठाकरेसुद्धा व्यंगचित्रकार होते, आणि ते ज्यावेळेस हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, पु ल देशपांडे त्यांना भेटायला गेले. मग पु ल त्यांना असं म्हटले भेटल्याबरोबर की गर्व से कहो हम हिंदुजा में है. तर हे जे शब्द आणि चित्र यांच्यामधली जी सांगड आहे ती विलक्षण आहे, आणि ती माणसाला आनंद देणारी असण्याबरोबरच माणसाला काहीतरी जीवन शिकवणारी आहे, जगण्याचा दृष्टिकोन देणारी आहे. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण होणं. आता त्यांनी कोरोनावर लिहिलेलं की कोरोना खरं म्हणजे प्रत्येकाला जर सांगितलं कोरोनावर तुम्ही बोला तर प्रत्येकजण बोलेल, कारण तुम्ही आता बोलायला आहात म्हणून तुम्ही बोलू शकता. काही जण आपल्यातील नाही, अनेकांना बेड मिळाले ते गेले, ज्यांना मिळाले नाही ते वाचले, असंही घडलं.
काहींनी कोरोना भोगला, काहींनी उपभोगला, असंही झालं. तुम्ही या कोरोनावर प्रचंड खूप खूप लिहू शकता. मग हा कोरोना आला कुठून? दर 100 वर्षानं महामारी येते. 1820 साली स्पॅनिश फ्लू आला आघाडीतून. अमेरिकन सैन्य जगभर फिरलं, लोकांना आजार झाले, अनेक लोक त्यात मेले. 1920ला त्यानंतर बरोबर 100 वर्षानं प्लेग आला. अनेकांना तो माहीत असेल. गावागावातील उंदरं रस्त्यावर आले, शहरातले उंदरं अपार्टमेंटच्या जिन्यावर दिसायला लागले. त्यांच्या तोंडाला रक्त लागलेलं असायचं, त्यांच्या अंगावरून पिसवा उडायच्या, माणसाला चावायच्या, त्या माणसाच्या बगलेत गाठ यायची, मानेला गाठ यायची. त्याला जो उचलायला जाईल त्याचाही संसर्ग व्हायचा. पुण्यामध्ये रँड साहेबांनी प्रचंड उच्छाद मांडला म्हणून चाफेकर बंधूंनी त्याला गोळ्या घातल्या. हा सगळ्या प्लेगचा इतिहास आहे. आणि त्या प्लेगच्या काळामध्ये पुण्यामधून एक अफवा अशी बाहेर आली होती. लोकमान्य टिळकांचा जो विरोधी गट होता त्यांनी अशी अफवा पसरवली सगळ्या महाराष्ट्रभर की टिळकांनी गणपती सार्वजनिक केला म्हणून गणपतीला राग आला आणि त्यांना आपल्या वाहनाला आदेश दिला की तू महामारी पसरव. म्हणून ते उंदरांनी महामारी पसरवली. पण ते उंदरं चीनमधून जहाजामध्ये आले होते. चीन हा रोगो उत्पादक देश आहे हे आत्तापर्यंत आपल्याला माहीत आहे. आता चीनच आपल्यात आलेला आहे. म्हणजे ते प्लेग जहाजातून आला आणि बरोबर 100 वर्षानं 2020ला कोरोना आला. तो आपण सगळ्यांनी पाहिला. प्रचंड उद्रेक त्या काळात झाला. अनेक गमतीसुद्धा त्यात घडल्या. माणसाला माणूस कसा आहे तो समजायला लागला. तो कोरोना विमानातून पसरला. म्हणजे दर 100 वर्षानं जी महामारी येते, स्पॅनिश फ्लू आघाडीतून, प्लेग जहाजातून आणि कोरोना विमानातून, म्हणजे महामारीसुद्धा वाहन बदलते. दर 100 वर्षानं येणार. आता पुढच्या 100 वर्षानं ते एखाद्या दिवस पाणबुडीतून पण येते. पण मग हे सगळं पाहण्याची दृष्टी जर आपली असेल तर कोरोनाच्या काळात नेमकं काय झालं? 10-20 लोकांमध्ये लग्न झाले. मग जे लग्न झाले त्याचा अभ्यास करा, ते सुखी आहेत. याचा अर्थ काय? तर लग्नाला आशीर्वाद देण्याला फार हजारो लोकांची गरज नसते. हे कोरोनानं माणसाला दाखवून दिलं. पण माणूस सुधारेल असं वाटलं, पण तसं काय झालं. पुन्हा कोरोना संपला आणि माणसं हजारोच्या संख्येनं पुन्हा प्रतिष्ठा दाखवण्यासाठी लग्न करायला त्यांची सुरुवात झाली. आणि साहित्य किंवा कुठली कला अशी भेदक असते की तिच्यामध्ये समाजाचं वास्तव दाखवण्याची ताकद असते. आरक्षण तुम्ही मागा, मिळालं की नाही तो पुढचा विषय आहे. परंतु आरक्षणापर्यंत तुम्ही पोहोचले कसे याचाही अभ्यास कोणीतरी केला पाहिजे. की तुम्ही प्रतिष्ठेसाठी मारता. कुणी 10 पदार्थ केले तर तुम्हाला वाटतं मी 20 पदार्थ केले पाहिजे. लग्न आम्ही जोरात केले पाहिजे असे सरांनी. आणि तिथं असताना आमचा प्री वेडिंगचा विषय निघाला. आता ते प्री वेडिंग सुरू झालेलं आहे. म्हणजे हे सगळं विचित्र आहे. मग ते अंतरपाठ आपण लग्नामध्ये धरतो. लग्न या विषयावर तुमचा एक लेख आहे की बदललेली लग्न पद्धती कशी आहे. अंतरपाठ आम्ही धरतो. का धरतो? मी आजोबांना विचारलं अंतरपाठ का धरायचे. त्यांनी सांगितलं त्या काळात व्हिडिओ नव्हते, फोटो नव्हते. नवऱ्यानं नवरी पाहिलेली नसायची. वडील घरी येऊन नवरीला सांगायचे अमुक गावातला मुलगा आहे, तुझं लग्न जमलंय. काळा गोरा काही माहीत नाही ते नको म्हणायचं. वडिलांचं दडपण, पालकांचं दडपण, समाजाचं दडपण. त्या मुलालाही जाऊन सांगायचे अमुक गावातला मुलगा आहे, मुलगी आहे, तुझं लग्न जमलं. दोघांनी एकमेकाला पाहिलेलं नसायचं. एकत्र यायचे, 3-3 दिवस लग्न व्हायचे. मुंडवळ्या बांधायचे. त्यावेळेस मेकअपचं एकच साहित्य होतं, हळद. हळदीनं 3-4 दिवस गोरे व्हायचे, तोपर्यंत लग्न होऊन गेलेलं असायचं. आता मेकअपनं जरा 8 दिवसांनी कळतं खरं रोज. हळदीनं करायचं पण तोपर्यंत कार्यभाग संपलेला असायचा. मग एकमेकाला पाहू दिलं जात नसायचं. मग ते उभे राहायचे लग्नाला, मध्ये अंतरपाठ धरायचे. ते फार दुष्ट माणसं, ताणून धरायचे, अजिबात चेहरा. मग मंगलाष्टक सुरू व्हायचे. सगळे मंगलाष्टक संपल्यानंतर शेवटचं मंगलाष्टक झाल्यावर अंतरपाठ खाली केल्यानंतर हार घालताना हे एकमेकाला पाहायचे. आणि मग ते म्हणायचे अरे हाय काय बरं आहे, ठीक आहे. पदरी पडलं, पवित्र झालं, काय. तर असं एकमेकाचे चेहरे न पाहिलेले माणसं 50-50 वर्ष सुखाने संसार करत होते. आता लग्न जमल्याबरोबर पहिलं काम काय? प्री वेडिंगचं. तो व्हिडिओग्राफर आहे, तो सांगतो आपण कुठेतरी दूर जाऊ निसर्गामध्ये. बरं, निसर्ग आपल्या जवळ नसतोच, कुठेतरी दूरच असतो. मग ते 4-5 व्हिडिओग्राफर हे हिरो हिरोईन सारखे जातात. मग तिकडे जातात, ते सांगतात गावतात लोळा, हे लोळतात. तोही त्यांच्या मागे लोळतो. स्पेशल इफेक्ट, पाय सोडतात, खांद्याला खांदा लावतात. एखादी कोल्ड्रिंकची बाटली आणि एकच बाटली शिल्लक असते, त्यात 2 नाळ्या ओढा. ते मला अजूनही कळालं नाही ते काय भांगड आहे. एकाच बाटलीत 2 नाण्या असतात, आपणही त्यातून गेलेलो आहोत नाही. मग त्याचाही व्हिडिओ काढतात. कधी कधी ती फुंकते, हे ओढतं, असंही होतं. कारण स्त्रिया चतुर असतात. त्याच वेळेस ओळखतात सगळा संसार हाच ओढणार आहे, काही अडचण नाही. आपण मात्र लग्नाच्या आनंदात.
आणि ते प्री वेडिंग असं मंडपामध्ये लावलं की तो त्याला आता सेन्सॉर करायची गरज आहे. त्याचं ABC सर्टिफिकेट त्याला दिलं पाहिजे. मग ते भर मंडपामध्ये तो प्रकार सुरू होतो आणि आंतरपाठवादी मात्र इकडे ताणून आंतरपाठ धरतात. कशाला धरतात? महिना झाला बोलत. मग काहीतरी एक आपण बंद केलं पाहिजे की नाही. ही जी समाजातली विसंगती, ही रूढी परंपरामधली ही जी विसंगती आहे, या प्रत्येक गोष्टीमध्ये मग त्यांचं ते बायकोचं माहेर गेल्यानंतर त्यांना तो किती, आता नेमके ते शेजारी बसलेले आहे नाही का, ते शेजारीच बसलेत तरी त्यांनी धाडस केलं लिहिण्यास की बायको माहेर गेल्यानंतर किती आनंद होतो. मला वाटतं असा पुरुष नसेल की ज्याला आनंद होत नसेल नाही का, घर जावई सोडला तर नाही. परंतु ते असं माहेरी ते जातात. मग इकडं ते गेल्यानंतर यांना असं स्वातंत्र्य मिळतं की आपण सगळं छान असं सगळं केलं पाहिजे वगैरे वगैरे. तर या सगळ्या बारीक सारीक घटनेतले जे बारकावे आहेत, जे व्यंग आहे, हे व्यंग टिपण्याची दृष्टी या कलावंतामध्ये असते. म्हणून गाडेकर सरांनी पहिल्यापासून जरी ते काय संगणकावर असले तरी ते फक्त त्यावर नव्हते, माणसं टिपता येतात. तुम्ही जर रस्त्यानं चाललात ना, आपण सामान्य माणूस रस्त्यानं नुसतंच चालतो. आपल्याला काय, आपल्याला दुःख देखणं करायची सवय आहे आपल्या लोकांना. कधी एकदा मी दुःख सांगतोय माझं, म्हणजे आपल्या हृदयामध्ये 2 स्टेन टाकल्या, आपण घरामध्ये पडलो, आपल्याला काय वाटतं? कधी एकदा सगळे मला भेटायला आहे. जे येत नाही ते आपण पत्नीला सांगतो, त्याला सांगितलं नाही का तू, त्याला मेसेज केला नाही तो, सगळे आले पाहिजे. मग सगळे माणसं येतात, येताना सफरचंद घेऊन येतात. मग हा सोडून त्या घरातल्या महिनाभरात सगळे तुकतुकीत दिसतात, कारण यालाच पथ्य असतं, बाकीच्या कोणाला नसतं. मग नवीन माणूस आला की समोर बसतो, याचं सुरू होतं, तुला कधी माहीत झालं, काल माहीत झालं का तुला, काय सांगायचं, मागच्या शनिवारी पहाटे उठलो, पाठ दुखायला लागले, हात दुखायला लागले, असा घाम आला, ऐकणाराला घाम येतो. मग मी डॉक्टर साहेबांकडे गेलो, डॉक्टर तांबेंकडे गेलो, त्यांनी तपासलं, 2 स्टेन टाकल्या, 2. आता तू ज्याला सांगतोय त्याचा बायपास झालेला आहे. पण माणसाचे लक्षात येत नाही आणि त्याला असं वाटतं जगात सगळ्यात मोठं दुःख मला आहे. अजिबात नाही. जगातलं सगळ्यात क्षुद्र दुःख तुम्हाला आहे. तुम्ही जर जग पाहिलं तर मोठं दुःख आहे. मग हे दुःख जर तुम्हाला विसरायचं असेल तर या जगामध्ये ज्या कला आहेत त्यामध्ये व्यंगचित्र ही खूप मोठी कला आहे की तुम्ही त्यातून रक्त निघत नाही, फक्त ओरखाडे ओढले जातात. काय व्यंग आहे ते दाखवलं की माणूस हसतो. आता त्या वृत्तपत्रात जे येतं, RK लक्ष्मण असेल, प्रशांत कुलकर्णी लोकसत्तामध्ये जे व्यंगचित्र काढतात की रोज आता राजकारण तर खूपच मसाला पुरवतो या व्यंगचित्राला आणि तो कधीही न संपणार आहे. त्यातलं व्यंग ते शोधलं जातं आणि ते सगळं पाहिलं जातं. ही कला माणसाला आनंद देते आणि ते काढताना त्या कलावंताला सुद्धा आनंद होत असतो. म्हणून आपण लेखनाकडे वळालात, आपण मध्येच काही व्यंगचित्रकारांची माहिती दिलेली आहे. आपल्याला असं वाटतं आपण लिहावं. आता डॉक्टर साहेब तुम्ही येण्याआधी दुर्गाताई सुद्धा म्हटलं की मलाही वाटतं खूप लिहावं. म्हणजे तुम्हाला सावध करून ठेवतो, ते काय सांगता येत. तर त्यांनाही असं वाटतं लिहावं, प्रत्येकाला वाटतं, पण प्रत्येकात ती कला असेल असं नाही, तर वेगळ्या मार्गाने आपण हे केलं पाहिजे. म्हणून हा कार्यक्रम सुंदर आहे. सुरुवात तुम्ही डॉक्युमेंटरीने केली. डॉक्युमेंटरी कोणी बनवली तर जावयानं बनवली. म्हणजे हे सुद्धा दुर्मिळ उदाहरण की एखाद्या जावयानं आपल्या सासऱ्याविषयी इतकं चांगलं दाखवलं. आता असं सगळ्या सुनांनी सासूविषयी दाखवलं तर कुटुंब पद्धतीमध्ये फार सुधारणा. पण आता ते कधीतरी योग आला पाहिजे की बाबा या सुनेनं डॉक्युमेंटरी केली, तिच्या सासूविषयी छान दाखवलं. तुम्हाला सांगतो ते सर्वोच्च गोष्ट असेल नात्यामध्ये. पण आता तुमची चूक नाही, म्हणजे तुम्ही सुद्धा घराघरामध्ये आमच्या कुटुंबामध्ये मोबाईलवर त्यांनी लिहिलेलं आहे. डॉक्टर साहेब आता मोबाईलचं तर तुम्ही अनेक ठिकाणी बोलता फार. आता तुम्हाला आम्ही सांगितलं मोबाईल खेळू नका, तर आता इथं सांगण्यात अर्थ नाही, कारण आपलं वय आता सवय सोडण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. या वयामध्ये एकतर सवय लागत नाही, लागली तर ती सुटत नाही. त्यामुळे आपला मोबाईलचा शेवटी आपल्याबरोबरच होईल हे खात्री नाही. परंतु हे आजूबाजूला जे चाललेलं आहे ते माणसं, तुम्हाला सांगतो, माणसं पहाटे उठल्याबरोबर पूर्वी जे करायची, आता उशाला मोबाईल असतो आणि माणसानं डोळे उघडले की त्याचं पहिलं काम मोबाईल घ्यायचं. का? मी झोपल्यावर जगाचं काय झालं असेल चिंता. मग ते व्हॉट्सअप सुरू करायचं, दान मेसेज येतो, माणसं फार व्यक्त होतात. आता गाडेकर सरांसारखं समजा पगडाल सरांचं आता पुढच्या महिन्यात पुस्तक येतं, विषय मला माहीत नाही, स्त्री शक्तीचा जागा. आता या वयात तुम्ही स्त्री शक्तीचा जागा
म्हणजे घरातून त्यांच्यावर दडपण आहे. स्त्री शक्तीचा जागर केली ना. आणि मग तुम्हाला सांगतो, व्हॉट्सअप सुरू केलं की इतक्या त्यावर पोस्ट येतात. कारण जे व्यक्त व्हायला माणसाला दुसरं साधन नाही. त्याला वाटतं मी व्यक्त व्हावं, काहीतरी लिहावं. आता समाज पूर्वी सदृढ होता, सशक्त होता, आता अशक्त झाला किंवा अस्वस्थ झाला. का झाला? कारण नको ते माणसं व्यक्त व्हायला लागली. पूर्वी फक्त चांगल्यांनी व्यक्त व्हायचं, ज्याच्याकडे विचार आहे त्यानं व्यक्त व्हायचं. आता विचाराची गरज नाही, ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे तो व्यक्त होतो. आणि तो म्हणजे शिक्षणावर व्यक्त होतो. आता हे दोन, राजकारण आणि शिक्षण, असे दोनच क्षेत्र असे आहेत की ज्याच्याविषयी काही माहिती नसताना सुद्धा माणसं व्यक्त होतात. अगदी बसल्या जागी जशा पारावरच्या गप्पा मारतात तसं व्यक्त होतात. तुम्ही खालचे जर कमेंट्स वाचले तर, म्हणजे रात्री एखाद्या माणसाला जर चुकून जाग आली, तो व्यक्त झाल्याशिवाय झोपत नाही. कारण त्याला वाटतं माझ्या या विचारांची जगाला खूप गरज आहे. आणि सगळे झोपलेले असताना सुद्धा हा त्यांच्या झोपा मोडायचा कार्यक्रम. ज्यांना व्यक्त होता येत नाही त्यांच्याकडे सोपा आहे, मागची भली मोठी पोस्ट पुढे पाठवून द्यायची. म्हणजे हे सुद्धा व्यक्त होण्याचं एक साधन आहे की आलेल्या पाहुण्याला शेजाऱ्याच्या घरी जेवायला पाठवायचं. अशा तो प्रकार आहे. काही व्हॉट्सअपवर कविता येतात, खूप आवडतात आपल्याला त्या कविता. काहींना वाटतं ही खूप आवडली कविता, ही माझी असती तर. सोपा आहे, कवीचं नाव काढायचं, आपलं पेस्ट करायचं, पुढे पाठवून द्यायचं. आणि मग हे सारे माणसं व्यक्त होत असल्यामुळे सकाळी उठल्याबरोबर तो जो धबधबा सुरू होतो त्या व्हॉट्सअपचा, तो पाहता पाहता अचानक एखाद्याचा फोटो येतो, रात्रीही गेले. मग ओळखीचा असं नाही तर नसो, अंथरुणात झोपले झोपले आपलं पहिलं काम भावपूर्ण श्रद्धांजली. मग 4-5 फोटो टाकून द्यायचे. तर आपल्याकडे काय फुकट असतात, 10-12 टाका, काय फरक पडतो. मग तसंच खाली खाली आलं की दुसरा एखादा फोटो येतो, आज यांचा वाढदिवस आहे. आता व्हॉट्सअपमुळे तर कुणाचाही वाढदिवस साजरे व्हायला लागले. म्हणजे यांचा जन्म झाला, जगावर किती उपकार झाले. मग वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वरचेच फुलं खाली टाकून द्यायचे. त्यात वेदना नाही, संवेदना नाही, असा आभासी आमचा दिवस सुरू होतो. तुम्हाला सांगतो, या मोबाईलमुळं जे चाललेलं आहे ते जेवढं आपल्याला विनोदी वाटतं तेवढंच अस्वस्थ करणार आहे. ते आता AI आलंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलंय, आणि शिक्षकांनाही सांगतात आता तुम्ही ते शिकवा. AIचं सगळं तुम्ही शिकवलं पाहिजे. आईला सांगतात तू मुलाला ते शिकव. परंतु AIनं काही जरी शिकवलं तर आईनं प्रत्यक्ष केलेला स्पर्श, डोक्यावरून फिरवलेला हात, त्याची बरोबरी AI कधी करू शकत नाही. कारण तो एक भावनिक विषय आहे. म्हणून कितीही तंत्रज्ञान वर गेलं तरी मग या ज्या सगळ्या समस्या आहेत किंवा वेदना आहेत त्या मांडण्याचं हे प्रभावी माध्यम आहे. व्यंगचित्र किंवा लेखन हे खूप प्रभावी माध्यम त्यामध्ये, यातून तुम्ही ते मांडू शकता. आम्ही नेहमी शिक्षकाविषयी सांगतो की शिक्षकांना खूप कामं असतात. आणि डॉक्टर साहेबांनी नेहमी ऐकलेलं आहे की खूप कामं, हे काम ते काम. मग तेही सांगतात मग शिक्षक प्रामाणिक असतात म्हणून त्यांच्यावर ते कामं लागले जातात. मग तसा त्यांचा तो गैरसमज असा, प्रामाणिक असतात वगैरे असतात. तो निघाला तर कामही लागले जाणार नाही. मग मी नेहमी गंमत सांगत असतो. एक साहेब वर्गामध्ये गेले आणि त्यांनी गुरुजींना विचारलं, एक हुशार मुलगा उभा करा. त्यांनी केलं. मग ते गुरुजींना त्या मुलाला साहेब म्हटले, साथी किती? तो म्हटलं 35. मग साहेब म्हटले सगळ्यात हुशार? गुरुजी म्हटले हाच आहे. म्हणे कसं काय? म्हणे बाकी सारे 35च्या आतच म्हणतात, हा निदान 49 पर्यंत आलेला आहे. म्हणजे हे जे सांगण्याचा हेतू काय आहे की मुलांना जर तुम्ही शिकूच देत नाही तर तो 60 49 पर्यंत जाणारच नाही. हे व्यंगातून जास्त चांगल्या पद्धतीनं सांगताय. आमचा माध्यमिकचा अभ्यासक्रम हा खूप मागे पडलेला आहे. बाहेरचं जग फार बदललेलं आहे. एखाद्या नागरिक शास्त्राच्या सरांनी 9वीच्या मुलाला जर विचारलं राष्ट्रपती राजवट कधी लागते, आणि तो जर म्हटला रात्री लागते आणि पहाटे उठते, तर काय करायचं? सर म्हणतील चूक आहे. तो म्हणाल सर TV पाहता की नाही, रात्रीच पळाले, पहाटे आले, शपथविधी झाला, मग राष्ट्रपती राजवट उठली. म्हणजे या राज्यामध्ये 6 तासासाठी राष्ट्रपती राजवट लागलेली आहे, पण ती अजून अभ्यासक्रमात आलेली आहे. हे जे साहित्य असेल, कुठलीही कला असेल, हे जे सगळं दाखवते, सक्षमपणे दाखवते, ती इतर कुठली गोष्ट दाखवू शकत नाही. म्हणून मला वाटतं हे ललित लेख लिहिताना जे चिंतन करावं लागतं, कुठलीही गोष्ट मनामध्ये आली की त्याचं चिंतन आपण केलं पाहिजे आणि खूप वाचलं पाहिजे. तुम्ही तर वाचता, दळवी वाचा. आणि आता तुम्हाला मी खेडलेकर साहेब येत आहे, कोण लेखक वाचावेत प्रकांड याने. पण जयवंत दळवी सुद्धा खूप छान व्यंग करायचे. मग ते सांगायचे मी जर कुत्रा झालो तर माझा आहे, मग मी कुत्रा झालो तर काय करेल. मग तो कुत्रा एका झाडाखाली गुरुजी शिकवत होते, मग मी तिथं जाऊन उभा राहिलो आणि गुरुजी म्हटले मुलांनो
कुत्र्याची शेपटी नळीत घातली तरी वाकडी ती वाकडीच. मग ते पहा आता इथे कुत्रं दिसतंय, मी त्याच्या शेपटीत नळी घालतो, मग त्यांनी ती नळी घातली, मग नळी म्हटली आपण यांची मजा करू, मग त्यांनी नळी काढल्याबरोबर त्यांनी शेपटी सरळ केली. मग मुलं म्हटली ही शेपटी तर सरळ झाली, वाकडी तर वाकडी कुठं आहे. या छोट्या छोट्या गमती या आयुष्यामध्ये जीवनामध्ये इतक्या येतात, फक्त पाहण्याची दृष्टी पाहिजे. तुम्ही सकाळी आता योगासनाचं सांगितलं, आमचे मित्र योगासनं वगैरे करतात, योगासनं केली पाहिजे, आरोग्याला चांगलं आहे. पण एक मनुष्य दुसऱ्याला म्हटला तुम्ही योगासनं करता का, तो म्हणे हा. काय होतं योगासनं केल्याने, ते म्हणे आयुष्य वाढतं. मग वाढलेल्या आयुष्यात काय करायचं, ते म्हटलं योगासनं करायची. आता हे मेंढच आहे, ही मजा आहे. पण हे सांगून लगे योगासनं म्हणून तुम्ही करू नका, पण आम्ही तो प्रयत्न करतो. म्हणजे पहाटे रामदेव बाबा गळ्यात पाय घालतात म्हणून आपणही घालतो. आता ते पाय गळ्यात घालतात, त्यांचा व्यवसाय आहे, तुमचा नाही आहे. ते पटकन काढतात, तुमचा निघत नाही. मग हे खरं व्यंग आहे. मग पत्नीला बोलून सांगायचं पाय काढ, ते सांगते काढ कशाला, दुसरा घालते, असेच बसा. हे सगळे इतके बारीक सारीक व्यंगाचे प्रकार आहे. तुम्हाला सांगतो, हे जर सांगत गेलं, सभेमध्ये व्यंग आहे, बोलतानाचं व्यंग आहे, वक्ता कसा बोलतो त्याची व्यंग आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये व्यंग आहे. फक्त ती पाहण्याची नजर जशी गाडेकर सरांना आहे ती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. मला वाटतं पहाटे फिरताना काही जण म्हणतात कुठे आनंद, काय आनंद नाही. रस्त्यानं एखादं जोडपं चाललेलं आहे पहाटे, त्यातही तुम्हाला आनंद मिळेल. की तुम्ही असं ठरवा की यांचं लग्न होऊन आता किती वर्ष झाले, आपण अंदाज घेऊन घ्या. तर ते फार शेजारून चाललेत, हसतायत, टाळ्या देत आहेत, समजायचं 1-2 वर्ष झाले यांचं लग्न. थोडेसे तुटक दिसले, 5-6 वर्ष झाले. अर्धा किलोमीटर दिसले, 20 वर्ष होऊन गेले. तो सांगतो आता हिच्याशी काय बोलायचं, आणि ती सांगते हे पुढे गेले, कायमचे गेले तरी अडचण नाही. आणि पुन्हा एकत्र दिसले की ओळखायचं, 40 वर्ष होऊन गेले, आणि दोघांनाही समजलं आपल्याला एकमेकाशिवाय कोणी नाही. पण हे सगळं होताना, चिंतन मनन करताना जे विचाराचे मोती सापडतात ते सुद्धा फार महत्वाचे असतात. एक वाक्य मी वाचलेलं, मला इतकं आवडलं, इतकं सुंदर होतं की तुम्ही झुरळ मारलं तर तुमचं कौतुक होतं, तुम्ही फुलपाखरू मारलं तर तुम्हाला दोष दिला जातो. म्हणजे नैतिकता सुद्धा सौंदर्याचं मापदंड पाहून ठरवली जाते. ते वाक्य हे कधी बाहेर येतं, तुम्ही सुद्धा मनन करा शांतपणे. काही तुम्ही माणसं, तुम्हाला सांगतो डॉक्टर साहेब इतके अस्वस्थ आहे, एवढे धावपळीत आहे. मी लग्नाच्या दिवशी पाहतो 12:43ची वेळ ओकेल, ते पुढे 2 पोरं बसलेले, मागं पत्नी बसलेली, मेकअप केलेली, हा वेगाला निघालेला. 12:43ची वेळ मला गाठायची. तुम्ही त्या मुहूर्ताला जावं, आणि तुम्ही त्या मुहूर्ताला गेल्यानं, आशीर्वाद दिल्यानं ते सुखी होणार आहेत असं कुणाचं मत आहे, हे फक्त तुमचंच मत आहे, बाकी कुणाचं नाही. म्हणून तुम्ही वेळेवर गेलं तर घटस्फोट होण्याची जास्त शक्यता आहे. तुम्ही सावकाश जा. पण माणसांना इतकी धावपळ असते, मी आणि मी, हा अहम जर तुम्ही बाजूला काढला तर जग सुंदर आहे. पण तो अहम कुठलाही कलावंत बाजूला काढत असतो की मी त्यामध्ये नाही, आणि मी नसल्यानंतर हा समाज, हे जग कसं आनंदी राहील ते मी जर ठरवलं तर डॉक्टर साहेब सगळीकडे तुम्हाला तर खूप अनुभव आहे. आशीर्वादाला आपण जातो, लग्नाचे आशीर्वाद देण्यात सुद्धा आता गमते आहे. अहो श्रद्धांजलीत सुद्धा आता गमते आहे. श्रद्धांजली तर खूप माझं मत आहे, ज्याला भाषणाची प्रॅक्टिस करायची सगळ्यात चांगलं ठिकाण, त्यानं तिथं जावं, ओळख असावीच असं काही नाही, उभा राहावं, बोलायला सुरुवात करावी. बरं काही बोला, ज्याच्याविषयी बोलतो तो ऐकायला नसतो. बरं तिथं कोणी बैस म्हणत नाही, कुठवरही बोला, नाही काय, तोपर्यंत धार्मिक विधी होस तर आपण बोललं तरी चालतं. म्हणजे मृत्यूमध्ये सुद्धा आनंद आहे. इतकं सगळं जगणं मजेशीर आहे, जीवन मजेशीर आहे. म्हणून मी गाडेकर सरांना खूप शुभेच्छा देतो, आपल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेला खूप शुभेच्छा देतो की नवनवीन कलेचा आविष्कार होण्यासाठी आपण प्रयत्न करताय, त्याचा निचरा करताय, आणि तो निचरा वाचण्यासाठी आपल्याकडे श्रोतेसुद्धा उपलब्ध आहेत. आता सध्या लेखकांची संख्या श्रोत्यांपेक्षा जास्त झाली आहे असंही म्हटलं जातं, परंतु वाचणारे आहेत, घाबरू नका. आपण विनाकारण लोकांना व्हॉट्सअपपासून बाजूला व्हा, फेसबुकपासून बाजूला व्हा असं म्हणण्यात अर्थ नाही. असं म्हटलं की ते पुढच्या कार्यक्रमाला येणार नाही. त्यापेक्षा असं सांगा की तुम्ही व्हॉट्सअपवर ते टाका, तुम्ही फेसबुकवर ते टाका, आणि तुम्ही सुद्धा जे जे चांगलं मिळेल ते एकमेकांना विचाराची मौक्तिकं देण्याचा प्रयत्न करा. म्हणून मनातलं पानावर आज गाडेकर सर खरोखर खूप आनंदी आहे. जसं एखादी आमची आई बाळंत झाल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर आनंद असतो की माझं नवीन अपत्य, आता त्याचं नाव ठेवायचं आहे,
नावच ठेवायचं आहे, कारण पुस्तक छान आहे. नाही तर नावं ठेवणं असा सुद्धा प्रकार असू शकतो. त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद आहे आणि तो निश्चित आपल्याला सुखावणार आहे. म्हणून त्यांनी लिहिताना फक्त गद्याकडे लक्ष ठेवू नये, तर रंगरेषासुद्धा त्यांनी सोडू नयेत. खूप व्यंगचित्र काढावेत, श्रोत्यांना वाचकांना खूप आनंद द्यावा आणि असं लिहित राहावं. त्यांना लिहिण्यासाठी आमच्या वहिनी मला वाटतं पूर्णपणे त्यांचा पाठिंबा असेल. नाही देऊन काय करता इलाज नाही. मग तुम्ही तुमच्यात रमताय तर ठीक आहे. कधी कधी माणसं असं कशात रमलेले सुद्धा स्त्रियांच्या दृष्टीनं चांगलं असतं. त्यामुळं आपण त्यांना पाठिंबा देत आहे आणि हा पाठिंबा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून पुन्हा एकदा आपल्याला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. या दिलखुलास मनोगतानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्य परिषदेचे सर्व सदस्य डॉक्टर साहेबांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करत आहे. यानंतर मुख्य कार्यक्रमाकडे आपण जातो आहे. मी डॉक्टर सणाचं प्रकाशन आपण करावं. जे पुस्तक अरविंदजी गाडेकर यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे. विविध ललित कथा त्यामधून आहे आणि त्यांचं स्वागत संगमनेरच्या साहित्यप्रेमी मोठ्या आनंदाने या ठिकाणी करणार आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की हे पुस्तक सर्वांसाठी खुलं आहे, आनंद देणार आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मनातल्या पानावर या पुस्तकाचं स्वागत करूया. लेखक तथा व्यंगचित्रकार अरविंदजी गाडेकर यांचं मनातल्या पानावर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं होतो आहे. साहित्य विश्वामध्ये नवीन पुस्तकात प्रवेश करत आहे. पुस्तक निर्माण करणारा सर्व टीम करणार ज्यांच्या प्रयत्नातून सुंदरचं पुस्तक आपल्या सर्वांना मिळालेलं आहे. धन्यवाद सर. मी आदरणीय डॉक्टर साहेब आणि डॉक्टर संजयजी कळमकर यांना विनंती करतो की अरविंदजी गाडेकर आणि सौ गाडेकर ताई यांचा सन्मान सत्कार आपल्या हस्ते व्हावा. या दाम्पत्याचा सन्मान सत्कार डॉक्टर साहेबांच्या हस्ते आदरणीय सौ दुर्गाताई तांबे सुवर्ण काकी यांना विनंती आहे की आपण गाडेकर ताई आणि गाडेकर साहेबांचा सन्मान सत्कार महाराष्ट्रीयन पद्धतीचा कोल्हापुरी फेटा डॉक्टर साहेब या ठिकाणी अरविंदजी गाडेकर यांना बांधताय. त्यांचा सन्मान सत्कार या निमित्त होतोय. संगमनेर साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष म्हणून अत्यंत चांगली जबाबदारी ते पार पाडतायत. तिसरं पुस्तक जे आहे ते या ठिकाणी त्यांनी आपल्या सर्वांसाठी दिलेलं आहे. त्यांचा सन्मान सत्कार आपण डॉक्टर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी करतो आहे. छान कार्यक्रम, सर्वांच्या लक्षात राहणारा असा हा कार्यक्रम आहे. 7 सप्टेंबर 2025 या रविवारच्या दिवशी तिसऱ्या पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर संजयजी कळमकर, आदरणीय डॉक्टर साहेब, आदरणीय सौ दुर्गाताई तांबे, सुवर्ण काकी मालपानी, त्याचप्रमाणे पगडाल सर, किसनभाऊ हासे सर, अनिल भाऊ देशपांडे, जनता देशमुख सर, सर्व मान्यवरांचे उपस्थित या ठिकाणी संपन्न झाले. आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात. तुषार 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 मी आता आपल्याला विनंती करतो की जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे. अरविंदजी गाडेकर आणि गाडेकर यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होतो आहे. जबाबदार व्यक्तिमत्व आणि यानंतर
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माजी आमदार डॉक्टर तांबे साहेब यांना विनंती आहे. साहेब आपण शुभेच्छा द्या. आदरणीय डॉक्टर साहेब. की अध्यक्ष मी नाही ना बाबा, कारण संजयजींचं जोरात अध्यक्षांच्या याच्यावर असो. संगमनेर साहित्य परिषद आयोजित आपल्या सगळ्यांचे मित्र अरविंदजी गाडेकर यांनी लिहिलेलं मनातलं पानावर यश प्रकाशननी ते प्रकाशित केलेलं आहे. त्याचा हा सोहळा या ठिकाणी होत आहे. इथे उपस्थित असलेले ज्यांनी आपल्याला खळखळून हसवलं, उभ्या महाराष्ट्रात ते खळखळून हसवत आहेत. म्हणजे आता खरं म्हणजे असे वक्ते आता कमी राहिलेत, कारण आपण पाहिलं की मोठी परंपरा याला इथे आहे. संजयजी यांनी खूप ठिकाणी मी जातो, बऱ्याच ठिकाणी आम्ही एकत्र असतो. मी आलो प्रवासातनं, इतके अडथळे होते प्रवासामध्ये, इतके खड्डे आणि ट्रॅफिक. 2-3 ठिकाणी म्हणजे मला दर मजल हा शब्द मी लहानपणी वाचायचो. त्याचा अर्थ मला आज समजलं की मजल करत येणे म्हणजे काय. काही ठिकाणी मला चालावंही लागलं असं. तर त्या आल्यानंतर मात्र शीन गेला. अतिशय या ठिकाणी मन प्रसन्न झालं. तर संजयजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सुवर्णा काकी मालपानी, सौ दुर्गा तांबे, या ठिकाणी मान्यश्री पगडाल सर, किसनराव असे, अनिल देशपांडे, ज्ञानेश्वर राक्षे, गिरीश सोमानी, दिलीप बुधमारे. खरं तर खूप मान्यवर इथे आहे, व्यासपीठावर आहे, समोर आहे. सर्वांचंच या ठिकाणी मी खरं म्हणजे या कार्यक्रमाचं मी निमंत्रण असायला पाहिजे होतो, कारण अरविंद गाडेकर आणि आमचे खूप पारिवारिक संबंध आहे. मी नवीनच संगमनेरात प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेसपासून त्यांचा परिवार एक डॉक्टर या नात्याने आमची ओळख झाली आणि पुढे त्याचं मित्र एक अत्यंत घट्ट असं मैत्रीमध्ये रूपांतर झालं. मला अरविंदचा प्रवास हा खरोखर खूप कौतुकास्पद आहे, अनेकांना प्रेरणादायी आहे. इतक्या खूप अशा प्रचंड अडचणीतून आणि सर्व प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी वाटचाल केली आणि शेवटी त्यांना जे हवं ते गवसलं. म्हणजे ते त्यांचं मन कशात रमत होतं, साहित्यात, व्यंगचित्रामध्ये रमत होतं आणि त्यावेळेस त्यांनी खूप कष्टही घेतले. आणि बघता बघता आता मी तर म्हणेल की एक चांगले उत्तम व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी लौकिक मिळवलेला आहे आणि तो पुढे निश्चितच आणखीन पुढे जाईल. आपल्या सध्या इतक्या चमत्कारी घडामोडी सगळीकडे घडत आहेत, राजकारणापासून समाजकारणापर्यंत. तेव्हा त्याबरोबर त्यांना मोठा स्कोप आहे, व्यंगचित्र काढायला खूप मोठा स्कोप त्या ठिकाणी मिळालेला आहे. मी अधिक मोठं लांब भाषण करत नाही आहे. त्यांनी असंच लिहित राहावं. मनातलं पानावर त्यांनी लिहिले, सर्व लिहिल्याने मला माहीत नाही, सगळ्यात मनातलं पानावर लिहिणं हल्ली सोपं नाही आहे. त्याचे मोठे गोंधळ सुरू होतील घरापासून तर सगळीकडेच. असो, तर तुम्ही ते लिहिलेलं आहे, असंच तुम्ही लिहित राहा आणि एक चांगले लेखक, उत्तम लेखक म्हणून लौकिक मिळवा. एक मोठे त्या ठिकाणी चित्रकार म्हणून आपला लौकिक झालेलाच आहे. अशीच प्रगती आपली होत राहावं अशी मी आपल्याला शुभकामना देतो. संजयजी यांचं विशेष आभार या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण. धन्यवाद. धन्यवाद सर. या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर राक्षे यांना विनंती आहे की आपण आभार प्रदर्शन करावे. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येत आहोत. आभार प्रदर्शन आजच्या या मनातलं पानावर या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी प्रमुख पाहुणे उपस्थित असलेले माननीय डॉक्टर संजय कळमकर, त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सुरेश तांबे साहेब, नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, सुवर्णा काकी मालपाणी, अनिल देशपांडे, किसनभाऊ असे, संजयजी गोरडे, चंद्रकांत देशमुख, अविनाश वरपे, त्यानंतर सूत्रसंचालक नामदेव कहांडळ, नंतर अनिल सोमनी साहेब आणि समन्वयक अमोलजी गमांदे, या सर्वांचं मी संगमनेर साहित्य परिषदेने खूप मनपूर्वक आभार मानतो. तसेच या पुस्तक प्रकाशनासाठी सहकार्य करणारे आधार फाउंडेशनचे सुखदेव इल्ले, इतिहास संशोधन मंडळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ज्येष्ठ नागरिक महासंघ, ग्रामपंचायत ढोलेवाडी, सर्वांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी ज्यांनी सहकार्य केलं, सहभाग नोंदवला, त्या सर्वांचाच मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो संगमनेर साहित्य परिषदेच्या वतीने आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. यानंतर सर्वांसाठी अल्पोपाची सोय बाहेर केलेली आहे. चहा आणि अल्पोपहार सर्वांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती आहे. अल्पोपहार सर्वांनी घेऊन जावा ही विनंती आहे. छान वडापाव आहे.
हो इकडं इकडं हा डॉक्टर साहेब. अरविंद गाडेकर हे आमच्या संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांचं हे दुसरं पुस्तक आहे. पहिलं पुस्तक सासू वर्सेस सून हे व्यंगचित्राशी निगडीत होतं. आता मात्र जे पुस्तक येतं आहे मनातलं पानावर हे ललित कथा यांचा संग्रह आहे आणि खऱ्या अर्थाने ते आता साहित्यिक म्हणून समाजापुढे येत आहेत. त्यांचं लिखाण अत्यंत दर्जेदार आहे, उत्तम संघटक आहेत आणि मुख्य म्हणजे साहित्यिकांना त्यांनी एकत्र केलेलं आहे. त्यांचं हे पुस्तक आपल्या सगळ्या वाचकांना नक्कीच आवडणार आहे. मी माझ्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे हे पुस्तक वाचकांच्या काळजाचा ठाव नक्की घेईल. धन्यवाद. आज लेखक अरविंद गाडेकर यांचं मनावरचं पानावर हे पुस्तक प्रकाशित होत आहे आणि या पुस्तकाचे प्रास्तावना जे आहे संजय गोरडे लेखक यांनी लिहिलेले आहे आणि पुस्तकाच्या जे शुभ हस्ते जे प्रकाशन आहे डॉक्टर कळमळकर, डॉक्टर सुधीरजी तांबे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन आहे. याचा अर्थच असा आहे की पुस्तकाचा दर्जा याच्यातून सूचित होत असतो. गाडेकर यांनी अनेक लेखकांची पुस्तक वाचले, त्यापैकी आचार्य आत्रे, बाबासाहेब पुरंदरे व पुकाळे, मिराजदार, पु ल देशपांडे यांचे पुस्तक वाचल्यामुळे त्यांना साहित्यिक प्रेरणा मिळाली आणि त्यांचा अनेक लेखकांचे संबंधसुद्धा. गाडेकर यांचं मनाचं पानावर हे पहिलंच पुस्तक आहे आणि संगमनेरच्या अनेक लेखकांपैकी त्यांचं नाव आज नोंद झालेले लेखक म्हणून ही संगमनेरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज सगळ्या संगमनेरकरांना फार मोठा अभिमान आहे आणि आजच्या या कार्यक्रमासाठी मी प्रकाशनाला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज इतका प्रचंड जनसमुदाय जमलेला आहे. हे गाडेकर यांच्यावरचं असलेलं प्रेम, साहित्यावर असलेलं प्रेम, त्यामुळे साहित्यरसिक आज सगळे जमलेले आहे. ही आणि या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर आलेले आहे, त्याचं नाम उल्लेख करता येत नाही, परंतु आजचा कार्यक्रम एक देखणा अतिशय सुंदरसा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचा पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज श्री अरविंद गाडेकर यांचं मनातलं पान या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आम्ही आलो होतो आणि त्यांचं आधीचं पण पुस्तक मी वाचलेलं आहे. सासू सुनेबद्दलचं ते तर खूपच सुंदर होतं आणि आत्ताचं पण पुस्तक निश्चितच छान असणार आहे. मला त्यांच्या या कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आज संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष गाडेकर साहेब यांचं आज मनातलं पानावर या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. या अगोदर त्यांनी सासू वर्सेस सून हे पुस्तकसुद्धा त्यांनी प्रकाशित केलेलं आहे आणि आज हे पुस्तक जे आहे ते मनातलं पानावर त्यांच्या मनामध्ये असलेल्या अनेक ज्या आठवणी आहेत त्या आठवणी आणि आलेले अनुभव या पुस्तकामध्ये त्यांनी टाकलेले आहेत. ते आपल्याला वाचायलाही मिळणार आहे आणि आजचा कार्यक्रम सुंदर असा अनुभवायला मिळणार आहे. एक प्रसिद्ध व्यंगचित्रकार म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख आहे. मी त्यांना शुभेच्छा देते आणि 2 शब्द थांबतो. अरविंद भाऊ गाडेकर आमचे साहित्य परिषदेचे अध्यक्ष, आज त्यांच्या 3ऱ्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. त्यांच्या या पुस्तकाला आमचा मनापासून शुभेच्छा. फुल विक्री व्हावी, पुस्तक पूर्ण महाराष्ट्रात देशात जावं अशी आमची मनापासून शुभेच्छा. आज हमारे दोस्त अरविंद गाडेकर साहब, इनकी 3री किताब का प्रकाशन हो रहा है. हम भगवान से प्रार्थना करते हैं कि उनकी किताब
महाराष्ट्र में पूरी तरह से पहुँचे और सबको किताब मिले, ऐसी हमारी इच्छा है और यहाँ पे भी उसकी खूब बहुत ज़्यादा बिक्री हो, ऐसी हम अपेक्षा रखते हैं। धन्यवाद। आज अरविंद गाडेकर यांनी लिखित मनाचं पानावर ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा समारंभ संपन्न होत आहे आणि ह्या पुस्तकाचा म्हणजे आम्ही रोज सकाळी योगा करीत असताना बरोबर सतत चर्चा असायची आणि तो दिवस आज हा आलेला आहे। तर या निमित्ताने मी आमचा एक मॉर्निंग क्लब जो ग्रुप आहे त्याच्या वतीने आजच्या या कार्यक्रमाला सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा देतो।